एक उत्साहाचं वातावरण निश्चितपणे तुम्हाला पाहायला मिळते आणि म्हणून त्या निमित्ताने संपूर्ण कोकणामध्ये एक झंझावत आम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय। आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी रत्नागिरी नगरीमध्ये या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रचारार्थ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांची जाहीर सभा संपन्न होत आहे। सभेपूर्वी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे अविनाशजी लाड, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, आप पक्षाचे सन्माननीय विविध पदाधिकारी, माझ्यासमोर बसलेले रत्नागिरी जिल्ह्यातील आलेले तालुक्यातील सर्व बंधू भगिनी मातांनो आणि पत्रकार बंधू हो, 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि या निवडणुकीकरता विद्यमान खासदार विनायक राऊसाहेबांच्या नावाची घोषणा झाली त्या दिवसापासून या मतदारसंघामध्ये प्रचंड उत्साह तुम्हाला पाहायला मिळतोय। या लोकसभा मतदारसंघाला एक वेगळा वारसा आहे। या लोकसभा मतदारसंघाकरता आपण असाल, आपल्या आधीचे मतदार असतील, यांनी या मतदारसंघातून बॅरिस्टर नाथपै साहेबांना निवडून दिलं होतं, मधु दंडवते साहेबांना निवडून दिलं होतं, सुरेश प्रभूंना निवडून दिलं होतं आणि आपण सर्वांनी 2014 साली 2019 साली आपले सर्वांचे लाडके नेते विनायक राऊसाहेबांना निवडून दिलं होतं आणि म्हणून 2024च्या ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा राऊसाहेबांच्या रूपाने या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला हॅट्रिक करून निवडून द्यायचा आहे, हा संकल्प आम्हाला निश्चितपणे सोडायचा आहे। संपूर्ण कोकणामध्ये पाहिलं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी एक वेगळं नातं आहे। आतापर्यंत ह्या कोकणाला शिवसेनेने भरभरून दिलं आणि कोकणाने सुद्धा शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने निश्चितपणे केंद्रामध्ये जे मोदी सरकार आहे, खरं म्हणजे भारत सरकार आहे, पण मोदी सरकार अशा तऱ्हेचा कल्लोल संपूर्ण जनतेपुढे मांडला जातो आणि मग सर्व पक्ष एकत्र आले, गठबंधन झालं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही संपूर्ण घोडदौड पुढे चाललेली आहे। आपल्याला सर्वांना मिळालेले उमेदवार विनायक राऊत यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे शिवसैनिक, त्यांच्या आशीर्वादाने मुंबईसारख्या महानगरामध्ये शाखा प्रमुख असेल, नगरसेवक, विभाग प्रमुख, विधानसभेचे आमदार, विधान परिषदचे आमदार, शिवसेना सचिव आणि या कोकणामध्ये एकदा नाही दोनदा खासदार आपण लोकांनी बनवलं, असं हे व्यक्तिमत्व आम्हाला या समोर कोकणाला मिळालं। आम्ही निश्चित भाग्यवान या ठिकाणी आहोत आणि म्हणून खासदार साहेबांना आपण गेली 10 वर्ष अनुभवतोय। लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल, संसदमध्ये देशाचे प्रश्न असतील, राज्याचे प्रश्न असतील, जिल्ह्याचे प्रश्न असतील किंवा स्थानिक अनेक प्रश्न असतील, त्या प्रश्नाच्या माध्यमातून एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं ह्याची निश्चितपणे चुणूक त्यांनी त्यावेळेला दाखवलेली आहे आणि त्याच पद्धतीने संपूर्ण मतदारसंघामध्ये त्या गोव्याच्या हद्दीपासून चिपळूणच्या परशुराम घाटापर्यंत 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 13 तालुक्यामध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत, प्रत्येकाच्या माणसापर्यंत त्यांनी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला विजय आमचा निश्चित आहे, वेगळं सांगण्याची मी आवश्यकता नाही आहे। 16 तारखेला आपण राऊत साहेबांचा उमेदवारी अर्ज आपल्या उपस्थितीमध्ये सादर केला
भव्य दिव्य जल्लोषामध्ये तो अर्ज दाखल केल्यानंतर एक वेगळा झंझाव संपूर्ण ह्या मतदारसंघामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गाव, वाडी वस्तीत ते सुरू झालेलं आहे. मी तुम्हाला अभिमानाने सांगेन, 16 एप्रिलला अर्ज दाखल करण्यापूर्वी खासदार साहेबांनी आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 110 सभा घेतल्या आणि 16 तारखेनंतर निवडणुकीच्या प्रचारात थांबेपर्यंत अजून जवळजवळ 100 सभा त्यांना घ्यायच्या आहे. म्हणजे संपूर्ण ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ 120 सभा करण्याचा त्यांनी संकल्प सोडलेला आहे. एवढा संपर्क हे निश्चितपणे तुम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचं रत्नागिरीमध्ये आगमन झालेलं आहे. आणि तत्पूर्वी व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्य मंडळींचे विचार तुमच्यापर्यंत पोचवायचे आहे. आणि म्हणून जास्त न बोलता आपल्याला आठवत असेल 2014 सालच्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत साहेबांच्या त्या विजयामध्ये, त्या निवडणुकीच्या निकालामध्ये 1,51,000 मताधिक्य मिळालं होतं. 2019 सालच्या निवडणुकीमध्ये 1,75,000 मताधिक्य मिळालं होतं. आणि आता ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून, इंडिया आघाडीच्या माध्यमातून 2024 सालच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या मदतीने जवळजवळ 2.5 लाखाच्या पुढे मताधिक्य मिळालंच पाहिजे, हा संकल्प तुम्हाला आम्हाला सोडायचा आहे. आणि म्हणून याकरता या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके उमेदवार राऊत साहेबांचं इथं आगमन होत आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ नेता या ठिकाणी या मान्यवरांना आपले विचार मांडण्यासाठी निश्चितपणे हा माईक या ठिकाणी देत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व मंडळ या ठिकाणी जल्लोषामध्ये आलेले आहात. जाता एकच विनंती करेन आपल्याला की 7 मे रोजी निवडणुकीचं मतदान होणार आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये आपण सर्व मंडळींनी मतदानावर जाल त्यावेळेला मशीनवरती विनायक भाऊराव राऊत आणि समोर निशाणीवरती बटन दाबा आणि प्रचंड निवडून द्या अशी नम्रपणे विनंती करतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे शौचालय रद्द करून टाकले. केंद्रातला मंत्री सगळ्यांनी या ठिकाणी माननीय विनायकजी राऊत साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते सन्माननीय भास्करराव जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करावं असं विनंती करतो. आणि यानंतर मी विनंती करतो आपचे सन्माननीय परेजी साळवी यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, पेटू दे शिवसेनेची मशाल. शिवसेनेची मशाल, शिवसेनेची मशाल, शिवसेनेची मशाल. शत्रूवर हल्ला कर, लढाईस हो तयार, देऊनी शिवसेनेची मशाल. वारे हे पलटतील, भासे हे उलटतील, लढत रहा सैनिका खुशाल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इंडिया अलायन्समधील सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेते, सन्माननीय व्यासपीठ आणि हुकुमशाही विरुद्धच्या आजच्या या लढ्यामध्ये आपण सर्वजण हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोकशाहीचे सैनिक. सत्तेत आल्यानंतर काही दिवसातच फक्त भ्रष्टाचार केला म्हणून एका मंत्र्याला लाथ मारून बाहेर काढणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सर्वेसर्वा अरविंदजी केजरीवाल यांना ज्या जुलुमशाही वृत्तीने, ज्या हुकुमशाही वृत्तीने आज कोणताही पुरावा नसताना तुरुंगात डांबून ठेवलं आहे, सत्तेत आल्यानंतर 2.5 वर्षामध्ये
जो 5 वर्षासाठीचा जाहीरनामा जो दिलेला होता तो 2.5 वर्षामध्ये दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये ज्यांनी पूर्ण केला, त्या आम आदमी पक्षाच्या सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसताना ज्या हुकुमशाही वृत्तीने दामून ठेवलं आहे, त्यांच्या विरोधातला हा लोकशाहीचा लढा आहे, हा संविधान वाचवण्यासाठीचा लढा आहे, हा ईडी विरुद्धचा लढा आहे, हा CBI विरुद्धचा लढा आहे. त्यांनी काय केलं आहे तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं की त्यांनी सगळ्या नेत्यांची बेरीज केली आहे. पण ही सगळ्या पक्षांचे नेते एकत्र घेऊन नेत्यांची बेरीज करताना त्यांच्या मतांची मात्र वजाबाकी झाली आहे, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि याच्यातून मी फार थोडं बोलताना एक सुवर्ण संधी तुम्हाला सांगतोय. मूळच्या शिवसेनेच्या आणि मूळच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी आज एक सुवर्ण संधी आपल्याकडे चालून आली आहे. काय आहे ही सुवर्ण संधी? तर गद्दारांचे जे कार्यकर्ते हातात कमळ घेऊन येतील ना, त्यांना अभिमानाने हातात धगधगती मशाल घेऊन तुम्ही सांगायचं आहे, फ्लावर नहीं फायर है मैं. आणि याच्यावरूनच एक चारोळी मला इथं मांडावीशी वाटते. अच्छे दिन येता येता हुकुमशाही आली, अच्छे दिन येता येता हुकुमशाही आली, आता पुन्हा लोकशाहीच्या पेटवा मशाली. सर्वात शेवटी मी आम आदमी पक्षातर्फे आणि ज्याचा इंडिया अलायन्सचा एक महत्त्वाचा भाग केजरीवाल साहेब आहेत, अरविंदजी केजरीवाल साहेब आहेत, त्यांच्यातर्फे इथे जमलेल्या सर्वांना आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की मतदानाच्या दिवशी विनायक राऊत साहेबांना मशाल या त्यांच्या चिन्हावर बहुमताने विजयी करायचं आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त मताने त्यांचा विजय आपल्याला निश्चित करायचा आहे. मशाल मशाल मशाल. धन्यवाद. यानंतर मी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सुरेश शेठ उर्फ बारके शेठ बने यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करावं. नाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे. सन्मान्य भावी खासदार आणि माजी खासदार विनायकजी राऊत साहेब आणि आज आपल्या मीटिंगसाठी आपले माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थित ही मीटिंग आहे. आणि सन्मान्य सर्व व्यासपीठ व आपण सर्व शिवसैनिक आणि सर्व राष्ट्रवादी आघाडीचे सैनिक, आज खासदार साहेबांची जी हॅट्रिक होणार आहे, आतापर्यंत 2 वेळा जे निवडून आले ते युतीमधून निवडून आले, आता जी हॅट्रिक होणार आहे ते आपल्या आघाडीमध्ये हॅट्रिक होणार आहे आणि 100% हॅट्रिक होणार आहे. त्याबद्दल निस्वार्थ आणि हॅट्रिक होण्याच्या मागे आणि साहेब निवडून येण्याच्या मागचं आपल्या उद्धव साहेबांनी जे कोरोनाच्या टायमात जे काम केलं आहे, कोरोनामध्ये लोकांना जे सहकार्य केलं आहे, त्याच्यावर सेनेचेच नाही, आघाडीचे नाही, आम जनता ज्यांना पक्ष विरहित लोक साहेबांच्या कामावर फिदा आहेत. आणि पवारसाहेबांचे आणि तेव्हाचे खंदे मंत्री आमचे टोपे साहेब, ह्या 2 यांनी जे काम केलं कोरोनात, की आपल्या लोकांना जीवदान दिलं आहे आणि त्या जीवदानाची लोकांनी ओळख ठेवणार आहेत आणि त्या ओळखीमध्येच आपला विजय आहे. हे उद्धव साहेबांचं काम आपण कधीही पुसू शकत नाही. कारण समोरचे किती वेळा बोलत होते की
घरात बसून ऑनलाईन काम करतात, पण ऑनलाईनमध्ये त्यांनी लाखो लोकांचे जीव वाचवले. हा त्यांचा मोठा काम केलेलं. तर लोकांना आज लोक नाव काढत आहेत आणि लोकांचं एकच ध्येय आहे की उद्धव साहेबासारखा नेता पाहिजे, पवारसाहेबांसारखा नेता पाहिजे. लोक इतरही पक्षातले लोक आजचं इलेक्शन सर्व लोकांनी, आपण लोक पक्षवाले तर काम करणारच आहेत, पण इतर लोकांनी काम करून विजय करायचं एकच ध्येय घेतलेलं आहे. एवढं बोलून इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी शिवसेनेच्या उपनेत्या सन्मान्य जान्हवीताई सावंत यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबांना मानाचा मुजरा करून, पक्षप्रमुख आमचा स्वाभिमान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांना मानवंदना देऊन या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके खासदार आणि उमेदवार आदरणीय विनायकजी राऊत साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय भास्करजी जाधव साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, सगळ्यांबद्दल मी आदर व्यक्त करते आणि तुमच्याशी थोडक्या शब्दात थेट संवाद साधते. मी कायमच भाषण करताना थोडासा मागोवा घेते, कारण मला असं वाटतं की आपली स्मृती थोडी विस्मृतीकडे जात असते. त्यामुळे थोडकासा मागोवा घेऊन यांनी काय काय केलंय ना, हे अगदी थोडक्या शब्दात सांगणार आहे. आपल्याला आठवत असेल 2014ला आपण अच्छे दिनाला भुलून यांना मतदान केलं, पण त्या अच्छे दिनाच्या वेळेला काय काय चाललं होतं ना. अण्णा हजारेंचं लोकपाल विधेयक चाललं होतं, स्मृती इराणीचं पेट्रोल डिझेल गॅस चाललं होतं आणि सगळीकडे महागाई बेरोजगारी चालली होती. आणि आपण सगळ्यांनी यांच्या अच्छे दिनाला भुलून यांना मतदान केलं. या 10 वर्षात काय झालं? एक तरी विकासाचा मुद्दा किंवा एक तरी विधायक काम यांनी 10 वर्षात केलंय का? तर त्यांनी 10 वर्षात एकही विधायक काम केलं नाही. केलं ते फक्त आधार कार्ड बँकेला लिंक दिलं, जनधनाची खाती उघडली, टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, झेंडे फिरवले, घराघरातली माती गोळा करून दिल्लीला नेली. याच्या पलीकडे यांनी काहीही केलं नाही. 2014ला डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जे 6 कायदे केले, अन्न सुरक्षा विधेयक असेल, मनरेगा असेल, वनाधिकार असेल, भूमी अधिग्रहण कायदा असेल, राईट टू एज्युकेशन कायदा असेल आणि आमचा RTI ॲक्ट असेल, आणि यांनी काय केलं? स्वच्छ भारत अभियान, 70,000 कोटीची तरतूद, 4,000 कोटी जाहिरात. बेटी बचाओ बेटी बढ़ाओ, 450 कोटीची तरतूद आणि दुर्दैव म्हणजे 360 कोटी रुपये जाहिरात. त्यानंतर यांचं दुसरा एक गंगा नमो गंगा म्हणजे गंगा स्वच्छता अभियान, 2250 कोटीची तरतूद. गंगा स्वच्छ झाली नाही, पण कोरोना काळात याच गंगेत यांनी कोरोनाची प्रेत सोडली. हे ह्यांचे कायदे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. आणि अजून एक सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे भारतमाला योजना. कारण हे सगळं झालेलं आहे पण आपल्याला आठवत नाहीये, ते आठवण करून देते. 75,000 किलोमीटरचे रस्ते भारतमाला योजनेत झाले. 1 किलोमीटरला 15 कोटीचा निधी होता, तो यांनी 25 कोटी केला. आज मला सांगा 75,000 कोटी रस्त्याला 25 कोटी प्रमाणे जवळजवळ 7,500 लाख कोटी यांनी भ्रष्टाचार केला. म्हणून आपण म्हणतो भ्रष्टाचारी पायती. आज दुसऱ्या बाजूला म्हणायला गेलं तर यांचा पहिला भ्रष्टाचार म्हणजे नोटाबंदी. त्याच दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर 2017ला हे रात्री 8 वाजता टीव्हीवर आले. कोण? प्रधानमंत्री. आणि काय म्हणाले? भाई और बहनों, 500 और 1000 के नोट महज एक कागज का टुकड़ा बन के रह जाएंगे. पण तो कागदाचा तुकडा तुमच्यासाठी होता, आमच्यासाठी ती कष्टाची कमाई होती. माझ्या आया बहिणींच्या गाडग्या मडक्यातले पैसे तुम्ही काढायला लावलेत. ती माऊली 500 रुपयासाठी 3-3 दिवस बँकेच्या दारात उभी होती. आणि त्याच वेळेला एकही श्रीमंत व्यक्ती किंवा एकही धनदांडगी व्यक्ती तुम्हाला बँकेच्या दारात दिसली नाही. आणि हे मी जबाबदारीने विधान करतेय, कारण त्या वेळेला एका राजकीय पक्षाने 20% कमिशन घेऊन या श्रीमंतांचा काळा पैसा पांढरा करून दिला.
त्यावेळेला 15,000 कोटी रुपये चलनात होते, म्हणजे 500,000च्या नोटा या 15,000 कोटीच्या होत्या. 12,48,000 कोटी चलनात होते आणि तरी हे म्हणतात आम्ही ब्लॅक पैसा आणला. किती आणला काही सांगितलंय का? काहीही हिशोब त्यांनी तुम्हाला दिलेला नाही. यांचा दुसरा भ्रष्टाचार म्हणजे PM केअर फंड. खरं सांगायला गेलं तर 1948 सालापासून PM रिलीफ फंड आपल्या देशात अस्तित्वात आहे आणि तो अस्तित्वात असताना मी कायमच म्हणते कोरोना काळात आमच्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी त्यांनी हा फंड काढला. तुमच्या दारात BJPचे कार्यकर्ते डब्याला पांढरे कागद लावून मागत होते ना PM केअर फंडासाठी पैसे. त्यावेळेला आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पैसे मागत होतो आणि ह्यांनी सांगितलं PM केअर फंडामध्ये पैसे टाका. आज तो PM केअर फंड RTI ॲक्टमधनं बाहेर आहे आणि असं म्हणतात की 12,000 कोटी रुपये त्याच्यात आलेले आहेत. 3,000 कोटी रुपये हे निव्वळ पब्लिक सेक्टरमधनं आलेत. तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन दिलंय त्याचीच किंमत 16 कोटी रुपये होते आणि आज त्यात किती पैसे आहेत, किती खर्च झाले, कुठे खर्च झाले याचा कुठलाही हिशेब भारतीय जनता म्हणून आपण त्यांच्याकडे मागू शकत नाही, कारण तो त्यांचा खाजगी आहे. पण त्या पलीकडे तुम्हाला एक मोठी गंमत सांगते. काय गंमत आहे बघा की यांचा PM केअर फंडाचं ऑफिस शासकीय जागेत आहे. यांच्या PM केअर फंडाच्या वेबसाईटचा डोमेन हा .गव्हर्नमेंट असा आहे. म्हणजे शासनाच्या जागेत शासनाच्या वेबसाईटवर स्वतःचा खाजगी फंड हे चालवतात आणि जनतेला सांगतात आम्ही तुम्हाला बांधील नाही. किंवा आत्ताचा नवीन आलेला इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल, चंदा दो धंदा लो या पद्धतीचा हा इलेक्ट्रॉल बॉन्ड 6,000 कोटी रुपये त्यांनी घेतले. म्हणजे आपण असं म्हणायला हवं की गावात एखाद्याला जर अनधिकृत बांधकाम करायचं असेल किंवा एखादा मटका किंवा दारूचा अड्डा आणायचा असेल, तो जसा सरपंचाला पैसे देतो आणि म्हणतो मला मुबलीक दे किंवा मला सोय करून दे, त्या पद्धतीने यांनी कॉन्ट्रॅक्टरांना कामं दिली 4,000 कोटीची. हे सगळं सांगण्याचा मुद्दा काय आहे? हे सगळं तुमच्या समोर येत असतं, पण आम्ही हे सांगतो कारण आता जागे व्हा. ही लोकशाहीची इलेक्शन ही वेगळी आहे. आपल्याला संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला म्हणजे भारतीय जनतेला खऱ्या अर्थाने झुंज द्यायची आहे, तर आणि तरच लोकशाही आणि संविधान वाचणार आहे. नाही तर हे आपलं संविधान बुडवून टाकतील. दुसऱ्या बाजूला म्हणायला गेलं आपण लांबचं कशाला म्हणा, आज कालच इथे देवेंद्र फडणवीसांची मीटिंग झाली. ज्या नारायण राणेंची कुंडली त्यांनी विधानसभेत काढली होती, ज्यांच्यावरचे सगळे कायदे काढले होते, त्यांनी कोणाकोणाचे काय काय पाडले होते ते काढले होते, आज त्यांचाच प्रचार करायची पाळी फडणवीस साहेब तुमच्यावर आली आहे. हो, काय परिस्थिती करून ठेवली आहे भारतीय जनता पार्टीने तुमची. एकेकाळी मी एकटा मुख्यमंत्री म्हणून सक्षम आहे असे म्हणणारे फडणवीस आता 2-2 अग्निवीरांना घेऊन फिरावं लागतंय. फडणवीस, महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलात आणि तुमची अवस्था कुठे येऊन गेली हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगते की कुठेतरी हे थांबायला हवंय. आज आपण बघतोय की तुमच्या आमच्या जीवनातला विषय तलाठी भरती असते, आपला मुलगा फॉर्म भरतो, एकतर 100 रुपयाचे फॉर्म 1000 रुपये केले आणि त्याच्यात सुद्धा तो जेव्हा फॉर्म भरतो, परीक्षा देतो, कुणीतरी येतं स्टे आणतं. म्हणजे आपल्याला जिल्ह्यात रोजगार नाही, मुंबईला जावं तर मुंबईला आणलेले उद्योग यांनी बाहेर घालवले. म्हणजे आम्ही जगायचं कसं? ज्या संसदेच्या पायरीवर नरेंद्र मोदी यांनी नमस्कार केला, ती संसद यांनी 8 वर्षात अडगळीत काढली. संसदेत म्हणतात नारी यंत्रस्तु पूज्यते आणि त्याच वेळेला माझ्या भारताची प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवत नाहीत. का? कारण त्या आदिवासी आणि विधवा आहेत. बाहेर माझ्या महिला खेळाडू उपोषण करतायत ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात. खासदार आणि फेडरेशनचा अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग त्याला हे सत्कार करतात. मणिपूरमध्ये माझ्या महिलेची नग्न धिंड निघते आणि 56 इंच छाती, त्याच्यावर 2 सेकंद सुद्धा बोलत नाही. हे सगळं जे चाललंय हे आज तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे. 150 खासदारांचं निलंबन होतंय आणि खऱ्या अर्थाने हे आपले कायदे पास करून घेत आहेत. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही, आत्ता भाकरी परतायची वेळ आलेली आहे. ही वेळ पुन्हा कधी येणार नाही. आज आपण बघतोय आपल्या पलीकडचे उमेदवार हे MSMEचे कॅबिनेट मंत्री होते
आज त्यांनी चिपळूणच सांगितलं की माझ्या इथे मी बचत गटांना रोजगार दिले, यांच्या महिला भवनच्या भिंतीचा शेवाळ निघत नाही, 5-5 महिने लाईट बिल भरलं जात नाही, सुरक्षा रक्षकाचा पगार दिला जात नाही, आणि रत्नागिरीत आणि चिपळूणमध्ये येऊन सांगतात महिलांना मी रोजगार देतो. आसाममध्ये भाषण केलंय, माझ्याकडे महिला भगिनी मोठ्या प्रमाणात रोजगार करतात, तो माझ्या महिला भवनमध्ये आणतात पदार्थ ते बनवलेले, आणि मी देश विदेशात नेतो. इथे काहीही चालू नाहीये. मी आणि माझी कंपनी एवढंच ह्यांचं चालू आहे. मला सांगायचं आहे, राणे साहेबांना खुलं आव्हान आहे, त्यांनी इतक्या वेळेला आमदारकी भूषवली, मुख्यमंत्री झाले, त्यांच्या आमदार निधी त्याने आतापर्यंत कुठे दिला हे त्यांनी सांगायचं आहे. आणि म्हणून MSMEच्या माध्यमातून महिलांसाठी किती रोजगार आणला, तरुणांसाठी किती रोजगार आणला ते त्यांनी जाहीर करावं. फक्त कॉयरचं ऑफिस उचलायचं, आपल्या प्रहारच्या ऑफिसात नेऊन 35,000 रुपये भाडं घ्यायचं, याच्या पलीकडे राणेसाहेब तुम्ही काहीही केलेलं नाहीये. आणि आता जनता खुळी नाहीये, ये पब्लिक है, ये सब जानती है. आणि म्हणून सांगते, आत्ता भाकरी परतायची वेळ आलेली आहे. खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांशी सुसंवाद साधणारे, तुमच्या अंगणात येऊन तुमच्याशी बोलणारे, तुमच्या प्रश्नांना जाणीव करून देणारे, तुमच्या प्रश्नांची जाणीव करून घेणारे असे आपले खासदार विनायक राऊत साहेब यांच्या मशालीचं चिन्ह दाबून त्यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवूया आणि खऱ्या अर्थाने लोकशाही उभारणीला आपला पाया लावूया. एवढं सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाठीमागे खूप गर्दी झालेली आहे. मी विनंती करतो की आपण या मधल्या पॅसेजमध्ये जास्तीत जास्त लोकांनी बसण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करतो. पुढे या, जरा पुढे या. आणि विशेषतः महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये पाठीमागे उभ्या आहेत, त्यांना आपल्या पुरुष बंधूंनी बसायला जागा दिली तर बरं होईल. यानंतर मी जरा पुढे या, पुढेच बसायला या मधल्या पॅसेजमध्ये बसून घ्यावा. पाठीमागे प्रचंड लोक उभे आहेत. जिथे जिथे जागा मोकळी खाली बसायला मिळेल त्या ठिकाणी बसण्याची विनंती करतो. यानंतर मी विनंती करतो बशीरबाई मुर्तुजा यांना की त्यांनी आपलं थोडक्यामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. कशाला मानायचा तो? लोकसभेचे उमेदवार आणि भावी खासदार, आणि आता तर ते खासदार आहेतच, पण भावी पुन्हा निवडून येणारे खासदार सन्माननीय विनायकजी राऊत साहेब, भास्कर शेठ जाधव साहेब, रमेश कदम साहेब, प्रशांत यादव साहेब, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, काँग्रेस आणि आप पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, खरं तर ही निवडणूक ही थोडी वेगळी निवडणूक आहे. ही निवडणूक प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक कुठल्या धर्मासाठी नाही आहे. ही निवडणूक कुठल्या एखाद्या प्रांतासाठी नाही आहे, कुठल्या जातीसाठी नाही आहे. फक्त आणि फक्त ज्या सर्व भारतीयांना आपल्या जीवापेक्षा आणि आपल्या सर्व ग्रंथां एवढंच पवित्र असणाऱ्या संविधानाला वाचवायचं की संविधान संपताना पाहायचं, याची ही निवडणूक आहे. आता आपण विचार करा, संविधान संपतंय कसं काय? तर आपण पाहिलंय की एखाद्या नेत्यावर ईडीची डाळ टाकायची, त्याला दिलेल्या पैशाचं कुठलंही पुरावा नसताना उचलायचं आणि आत टाकायचं. यांच्या खात्यावर इलेक्ट्रल बॉन्डतर्फे जे पैसे आले त्याचा पुरावा आहे, नावानिशी, तारखेनिशी, परंतु तो भ्रष्टाचार यांनी केला नाही आहे. ज्याच्यावर यांनी बोट दाखवायचं तो त्यांनी केलेला आहे. पक्ष फोडायचे, सरळ पक्ष फोडायचे, पक्षाचे आमदार आपल्याकडे घ्यायचे, पक्षांतर बंदीचा कायदा त्यांना लागू होऊ द्यायचा नाही.
सर्व संस्था, सर्व ठिकाणचे अधिकारी हे आपले अधिकारी म्हणून त्यांनी नेमणूक करायची आणि त्या पद्धतीने हे देश चालवायचं आहे. खोटं नाटं सांगून, अच्छे दिन आएंगे सांगून, तुम्हाला 15-15 लाख रुपये मिळतील असं खोटे आश्वासनं देऊन ही लोकं सत्तेवर आली. काय दिलं तर नाहीच, परंतु ओरबाडून खाल्लं आहे, सर्व रिकामं करून ठेवलं आहे, काय शिल्लक नाही. काल राहुल गांधींनी सांगितलं की हा भारतीय जनता पक्ष नाही आहे, ये भारतीय चंबू पक्ष आहे. लोटा हातात घेतला आणि तो असा उलटा करून दाखवला, हा रिकामा लोटा केलेला भारतीय चंबू पक्ष आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. बऱ्याचशा संस्था यांनी विकल्या. यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानांनी रिझर्व्ह बँकेकडनं एकही रुपया घ्यायची वेळ आली नव्हती. कुठल्याही पंतप्रधानांनी ही वेळ आणली नव्हती. आपण जर पाहिलं तर यापूर्वी आपल्या देशाने तीन युद्ध केलेली आहेत, पण त्यावेळीसुद्धा देशाला रिझर्व्ह फंड जो असतो त्यातनं पैसे घ्यायची वेळ आली नव्हती. पण ह्या पंतप्रधानांनी 170 लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेकडनं घेतले. मित्रांनो, मंडळी भगिनींनो, हे पैसे हे आपले पैसे असतात, ते त्या रिझर्व्ह बँकेमध्ये मधून त्यांनी काढून घेतलेत. या लोकांनी यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी अन्नधान्यावर कोणताही कर लावला नव्हता. यांनी अन्नधान्यावर GST लावला. आता एक कशी गंमत आहे बघा, शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात. शेतकऱ्यांना 6,000 मिळतात वर्षाला, परंतु शेतकरी सुमारे 1 लाखाचं खत खरेदी करतो वर्षाला. त्या 1 लाखावर 18,000 रुपये GST भरतो. त्या 18,000 रुपये GSTमधून 6,000 परत करतात, 12,000 रुपये यांना मिळत आहेत आणि दाखवतात की शेतकऱ्यांना आम्ही पैसे परत केले. अशा प्रकारे सर्व बनवाबनवी सुरू आहे. आणि ही बनवाबनवी करून गेली 10 वर्ष लोकांसाठी काही केलं नाही, सर्वसामान्यांसाठी काही केलं नाही. गॅस, पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य सर्वच वाढवलं, लोकांना नोकऱ्या दिल्या नाहीत आणि फक्त स्वतःच्या मित्रांना वाढवलं. फक्त स्वतःचे जे मित्र आहेत, उद्योगपती आहेत, त्यांची जी उंची आहे ती अजून जास्त वाढवली, त्यांना मदत केली, त्यांना 14 लाख हजार कोटींची कर्ज माफ केली, पण शेतकऱ्यांना एकही रुपया माफ नाही केला. ज्या आमचे नेते सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे जेव्हा प्रथम मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी इथे कोकणाच्या दौऱ्यावर आले होते देवगडमध्ये, आणि त्यांनी त्या हेलिकॉप्टरमधून पाहिलं खाली रिकामी जमीन आहे. ते त्या ठिकाणी जेव्हा ज्या घरात गेले होते तिथे त्यांनी चर्चा केली. त्यांनी त्यांना सांगितलं की जे कातळ आहे, कातळ खोदून या ठिकाणी फळझाडं लावण्यासाठी फार खर्च होतो. इथून मुंबईत गेल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी 100% अनुदानाची घोषणा केली. आज त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर फळझाडं इथे लागली गेली. आंब्याच्या बागा तयार झाल्या आणि त्यामधून इथे फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला. कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी देशामधील शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याची घोषणा केली, कर्ज माफ केली. त्याच वेळेला त्यांनी मच्छीमारांसाठी डिझेलवर सबसिडी दिली. अशी अनेक कामं केली. पण त्यांचा पक्ष तोडून त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न या भाजप पक्षाने केलेला आहे. शिवसेना का निर्माण झाली? जर आपण पूर्वीचं पाहिलं तर शिवसेना निर्माण होण्यापूर्वी मुंबईमध्ये मराठी माणसाला किंमत नव्हती. मराठी माणूस हा मोठमोठ्या श्रीमंतांकडे छोट्या छोट्या नोकऱ्या करत होता, मिलमध्ये मजदुरी करत होता. मजदुरी करून तो रेल्वेने परत जाईल किंवा बसने परत जाईल, त्याला किंमत नव्हती. बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना काढली त्याच्यानंतर हळूहळू मराठी माणसाला किंमत मिळाली, स्वाभिमान मिळाला. आणि आज यांनी ती सुद्धा शिवसेना तोडली. पण ती शिवसेना तोडताना ह्या लोकांना माहीत नाही आहे की त्यांनी शिवसेनेचे नेते तोडले. शिवसेना जे आहे, शिवसैनिक जे आहेत ते जागेवरच आहेत. कारण शिवसैनिक हा अंगार आहे आणि ही अंगार आता ह्या मशालीमध्ये आलेली आहे. आणि ही मशाल धरण्यासाठी हात लागतो तो काँग्रेसने पुढे केलेला आहे. आणि ते ज्या दिवशी 4 तारखेला जी मतमोजणी होणार आहे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी जोरात वाजणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. बोलायचं बरं होतं, बरेच वक्ते आहेत. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर मी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अविनाशजी लाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन आजच्या लोकसभेच्या उमेदवार विनायकजी राऊत यांच्या प्रचारादरम्यान व्यासपीठावर उपस्थित असलेले या कोकणचे डॅशिंग नेते भास्कर शेठ जाधव, दुसरे आमचे सिंधुदुर्गातले नेते वैभवजी नाईक साहेब आमदार, माजी मंत्री रवींद्र मानेजी, माजी आमदार सुभाषजी बने, गणपतदादा कदम, सन्माननीय सर्व पक्षाचे नेतेगण, सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व माझ्या माता आणि भगिनींनो, मित्रांनो, आजचा हा प्रचाराचा दिवस आणि आज या प्रचाराला तुमच्या आमचं लाडकं नेतृत्व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत. आज आपण एक देश एक वेगळ्या अराजकतेच्या मार्गाने चाललेला आहे. देशामध्ये जिकडे बघावं तिकडे अशांतता पसरलेली आहे आणि अशांतता कोणी पसरवली आहे तर एकट्या माणसाने पसरवलेली आहे. हम दो हमारे दो जो नारा देणारे, हम दो हमारा दो, फक्त मोदी, शाह, अदानी आणि अंबानी ह्या चौघांचं राज्य या देशावरती चाललंय. आज आम्हाला महागाई असेल, बेरोजगारी असेल, महिलांचा अत्याचार असेल, महागाई एवढी वाढली. आमचे राहुल गांधी सांगतात या मोदी सरकारने आणलेला गब्बर सिंग टॅक्स म्हणजे GST, हा GST आम्ही अन्नधान्य घेताना पण आम्हाला GST लागतोय. माझ्या गरीबाच्या ब्रेड जरी घेतला तरी त्याला GST लागतोय. आणि ही महागाई कमी करायची असेल, ह्या महागाईतनं बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला आम्हाला आता एक विचार करण्याची गरज आलेली आहे. कारण जो काँग्रेसच्या काळामध्ये 450चा गॅस होता, आज 1100 रुपयाला तुम्हाला आम्हाला मिळतोय. आम्हाला गॅसची किंमत कमी पाहिजे होती, पण या सरकारने माझ्या महिला भगिनींना STचं अर्ध तिकीट दिलं. आता मला सांगा, या माझ्या महिला भगिनी STतून अर्धे तिकीट घेऊन कुठे जाणार आहेत? जर कुठे भावाच्या घरी जायचं म्हणालं तर भावाचं घर बंद आहे का भावाच नोकरी शोधत मुंबईला गेलाय. म्हणजे आम्हाला पाहिजे काय आणि आम्हाला देतो काय ह्याचा पण विचार तुम्हाला आम्हाला करायला पाहिजे. बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि बेरोजगारी एवढी थट्टा उडवली आमची. 14ला आम्हाला आश्वासन दिलं तरुणांना 2 कोटी नोकरी देणार आहे आणि नोकरी देत असताना त्यांनी कुठलीही नोकरी दिली नाही. त्यांनी थट्टा अशी उडवली, त्यांनी आर्मीमध्ये अग्निवीर योजना आणली. बघा किती मोठी थट्टा या बेरोजगार तरुणांची आहे. अग्निवीर योजना आणताना त्याच्यामध्ये आमचा पोरगा 19 वर्षाचा असताना ते सगळ्या परीक्षा देणार, मैदानी खेळ करणार, तोंडी परीक्षा देणार. 19 वर्षी तो मिलिटरीमध्ये कामाला लागणार, 4 वर्ष सर्व्हिस करणार आणि 23 वर्ष रिटायर होऊन बाहेर पडणार. रिटायर आल्यानंतर बाहेर पडल्या त्याला पेन्शन मिळणार नाही. आणि जर तिकडे मेला तर त्याच्यावरती तिरंगा लपेटला जाणार नाही, त्याला मानवंदना पण मिळणार नाही. मी त्याच्याही पलीकडे सांगतो, मेला तर ठीक आहे, पण रिटायर होऊन आल्यानंतर 4 वर्षांनी त्याचं वय 23 वर्ष असणार. त्याचा बाप जेव्हा मुलीकडे जाईल की माझ्या पोराला लग्न करायचं आहे, माझ्या पोराला पोरगी देता का, तर पोरीचा बाप पहिला विचारेल तुझा पोरगा करतो काय. तो म्हणेल काय नाही, मिलिटरीतनं आलं तर आल्या पोली त्याला मागे पाठवेल. एवढी मोठी तट्टा कोणी केली असेल त्या मोदी सरकारने केले. तर तुम्हाला आम्हाला मातांनो चीड आली पाहिजे, माझ्या भावी पिढीसाठी चीड आली पाहिजे आणि उलथवून पाठवलं पाहिजे. दुसरा प्रश्न माझा आहे महिलांवरती. आता माझ्या महिलांना काहीतरी खूप काय करायचं आहे. महिलांना उज्ज्वला गॅस दिला, महिलांना सन्मान द्यायचा आहे. बघा किती मोठा सन्मान दिला. मणिपूरमध्ये दंगा घडली, माझ्या महिलांना विविध नाचवलं, पण तिथे यामध्ये मोदीला काय बोलता आलं नाही. ज्या माझ्या जिने गोल्ड मेडल मिळवलं कुस्तीमध्ये, त्या मुलीला घरामध्ये बोलवलं पंतप्रधान हाऊसमध्ये, तिच्या मायेची पायावर घातली, शॉल घातली आणि सत्कार केला. पण त्याच मुलीला, त्या मलिक साक्षीला त्यांचा एक खासदार तिच्या अंगावर हात टाकतो आणि मोदी सरकार त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही, त्याला निलंबित करू शकत नाही. असे नपुसक सरकार या ठिकाणी जन्माला आलाय. फक्त थापा मारण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे. मी आपल्याला आजची गोष्ट सांगतो. मागे शरद पवार साहेबांनी 15 वर्षापूर्वी
भास्करराव 15 वर्षापूर्वी शरद पवार केंद्रीय मंत्री होते, त्या देशात दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये, त्याने अमूलवाल्याकडनं चारा पाण्याची आमच्या लोकांना सोय केली, आमच्या गुराढोरांना जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोदी मुख्यमंत्री त्या गुजरातचे होते आणि या मोदीने त्यावेळेला अमूलवरती केस केली, अमूलवरती गुन्हा दाखल केला का त्याने महाराष्ट्राला मदत केली. मग अशा माणसाला निवडून द्यायचं का राजानो? त्याचा विचार तुम्हाला आम्हाला, यांच्या मनामध्येच पाप आहे, यांच्या मनामध्येच खोट आहे. दुसरा प्रश्न आजचाच मी आजच पाहिला, शांतीलाल सुरेलाल पुण्याचे आहेत, ते आज पोटतिडकीने मांडतायत की गुजरातचा सफेद कांदा निर्यात करायला दिलाय आणि महाराष्ट्रातला लाल कांदा निर्यात बंद केलाय. माझ्या गुजरातचा शेतकरी तुपाशी आणि महाराष्ट्राचा शेतकरी उपाशी. कसं वाटतं तुम्हाला सांगा, कसं वाटतं तुम्हाला सांगा. म्हणजे आम्ही राहायचं उपाशी, त्यांनी राहायचं तुपाशी, याचा विचार तुम्ही आम्ही बांधवांना केला पाहिजे. आज या ठिकाणी कोविडचा काळ आठवा, तो काळ वाटवा. आज ज्याने तुम्हाला, आज मुंबईवर तुम्ही सगळं रत्नागिरीकर आहात, कोकणातली आहात, आपला चाकरमानी मुंबईला आहे. कोविडच्या काळामध्ये प्रत्येक गावच्या माणसाला वाटत होते माझा चाकरमानी कसा असेल, कुठे जगतोय कसा. पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे सारखं नेतृत्व होतं, त्यांनी आमच्या चाकरमानाची काळजी घेतली म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी जमलात, त्या ठिकाणी जमलात. आणि एवढं केल्यानंतर सुद्धा कायद्याची परंडे बघा, आम्ही त्यांच्याबरोबर गेले नाही साहेब म्हणून आमची काय चौकशी, बिचारा त्या आमच्या पेडणेकर बाईची खिचडीमध्ये गद्दारी केली. अरे मेल्यानो, खायला घातला त्याची तुम्ही त्याची वाळवा करताय. काय तुमचं हे अशी माणसं जर असतील मित्रांनो, तुम्हाला जर विचार, ताई माई अक्का विचार करा पक्का, मशालीवरतीच मारायचा शिक्का, मशालीवरतीच मारायचा शिक्का. आज मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी नवीन पिढीतला आहे, माझी दुसरी पिढी आहे. माझ्या वडिलांचा जन्म 1947चा आहे, माझ्या एक आझादीच्या नंतरचा आहे. माझा आजा कुठे स्वातंत्र्य लढ्यात लढला असेल का हातभार लावला असेल, माझ्या वडिलांनी काय केलं असेल, पण मी स्वातंत्र्याचा खूप उपभोग घेतला. उपभोग घेत असताना काही इलेक्शनही आम्ही पाहिल्या, पण असं वातावरण देशामध्ये कधीच पाहिलं नाही, भीतीचं वातावरण कधीच पाहिलं नाही. कधीच कोणाला वाटत नाही की आज काय होणार आहे, उद्या काय होणार आहे, मी रगतोय का जगतोय हेही आम्हाला कळत नाही. उद्या माझ्या मुलांचं काय होणार आहे, माझ्या मुलींचं भवितव्य काय आहे तेच आम्हाला कळत नाही. रोज नवीन काहीतरी जुमला द्यायचा जुमला. आज मला सांगा, इलेक्शनला गेल्यानंतर आम्ही सांगतो बाबा आमच्या विनायक राऊतांनी बघा हे काम केलंय, मतदान द्या. आम्ही याला सांगतो बघा यांनी ते पूल बांधलाय, मतदान द्या. पण हे काय सांगतात, आम्ही राम मंदिर बांधलं. अरे राम मंदिरने का आमचं पोट भरलं? आम्ही रामाचे भक्त आहोत. आज नाही, पिढ्यानपिढ्या मी रामाची सेवा करतो. फक्त राम लेके राम राम करके काम नहीं होता ना भाई, पेट को भी तो खाना लगता है. और हमारे राहुल गांधी बोले नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलनी हमें, नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलने हमें. आणि या लक्षात ठेवा, अनंतराव जो कर्नाटकचा खासदार आहे ओपनमध्ये बोलला होता की आम्हाला 400 पार करायचं आहे कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे. मित्रांनो, संविधान जर बदललं तुमच्या आमच्या पोरांचं वाटोळं होणार आहे, तुमचं आमचं भविष्य वाढवणार आहे. आज संविधानामुळे अविनाश लाडे इथं बसलाय, आज जो बोलतोय, नवी मुंबईमध्ये नगरसेवक झाला, 4 टाइम निवडून आला, उपमहापौर झाला, इथली आमदारकी लढवली, ही फक्त माझ्या संविधानाने दिली होती. संविधान आज माझ्या ज्या महिला बसल्या आहेत, कोण पंचायत समिती असेल, कोण जिल्हा परिषद असेल, कोण सरपंच झाले असतील, हे फक्त संविधानाने दिलं आहे. त्यामुळे ताई माई अक्का विचार करा पक्का. आज तुम्हाला सांगतो बघा, तुम्ही जर एक मत आहे तुमचं, हे मत बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेलं बदल करण्याचं दिलेलं एक मत आहे. एक मत विकलात म्हणजे आपल्या आईला विकल्यासारखं आहे. म्हणून आपल्याला विनंती करतो हात जोडून की मशाली चिन्हाचं बटन दाबा, विनायक राऊतांना एवढ्या मोठ्याने मतदान करा की उद्या मला राहुल गांधीला हक्काने सांगते, राहुल जी ये हमारा कोकण का शेर आ रहा है, उसको लाल बत्ती दो. हा या कोकणामध्ये घाणेरडे उद्योग न आणता पर्यटनासारखे उद्योग आणेल आणि इथला मुलांना रोजगार देईल. तुम्ही फक्त मशाल म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? मशाल. विनायक राऊतांची निशाणी, महाविकास आघाडीची निशाणी, बेरोजगारी विरुद्ध, अन्यायाविरुद्ध, महिलांच्या अत्याचाराविरुद्ध. अरे जोर से बोलो, आगे वाले बोलो, पीछे वाले बोलो. अरे बोल मेरे ताई, अरे बोल मेरे काकी, जोर से बोलो, मुट्ठी दबा के, हाथ उठा के. धन्यवाद. यानंतर मी शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष मान्य वडले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. शेतकऱ्याचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवा नेते
आदित्यजी ठाकरे या कार्यक्रमाला आपण ज्याच्यासाठी आलो ते आपले उमेदवार विनायकजी राऊत साहेब, त्याबरोबर मंचावर उपस्थित असलेले वैभवजी नाईक, साळवी साहेब, त्याबरोबर जाधव साहेब, मंचावरील सर्व मान्यवर. भावांनो, ही निवडणूक भारत स्वातंत्र्यानंतरची पहिली महत्त्वाची निवडणूक आहे. भारत स्वातंत्र्यापासूनची महत्त्वाची निवडणूक आहे. ही जर निवडणूक चुकलो तर भावांनो वाईट होणार आहे. कारण आपल्या देशाचा पंतप्रधान एवढा खोटारडा पंतप्रधान आयुष्यात कधी बघितला नाही. राहुल गांधीला पप्पू म्हणतो. अरे राहुल गांधी जगातल्या सगळ्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले राहुल गांधी आहेत. त्याला पप्पू म्हणतो आणि मॅट्रिक नापास झाल्याला विश्वगुरु म्हणते त्याला. मनमोहन सिंग हे जगातले अर्थतज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ होते. त्याला मौनी बाबा म्हणते ते भाजपवाले. आणि हो मॅट्रिक नापास झाल्याला ह्याला विश्वगुरु म्हणतात. भावांनो, ह्या गोष्टीवर तुम्हाला ध्यान ठेवावं लागेल. संविधान बदलायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आता 2 मुख्यमंत्री काहीच गुन्हा नसताना जेलमध्ये टाकले. आमच्या 2 आमदाराला ईडी लावली. अनेक लोक ईडीच्या ह्याच्यात जेलमध्ये टाकले. हुकुमशाही सुरू आहे. आपले 12 आमदार राज्यपाल नियुक्त बिलकुल राज्यपालांनी केले नाही, म्हणजे कायदाच मानायचा नाही. हे जे चाललंय भावांनो, ह्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. भावांनो, उद्धवजी ठाकरे, आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे, समाजावर लेकराप्रमाणे प्रेम करणारे, जात पात धर्म पंथ न पाहणारा नेता म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब. भावांनो, सामान्य माणसाच्या संकटात धावून येणारे, ज्या वेळेस मराठवाड्यात दुष्काळ पडला त्यावेळेस पाणी पुरविणारे उद्धवजी ठाकरे, अन्न नव्हतं हजारो ट्रक अन्न पाठविणारे उद्धवजी ठाकरे, आत्महत्या केल्या लाखो आमच्या इकडं शेतकऱ्यांनी. आमच्या विधवा माईला भेटायला येणारा कोण नेता असन तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. भावांनो, ज्या वेळेस कोरोना सुरू होता त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राला कुटुंबाप्रमाणे लेकराप्रमाणे सांभाळणारे कोण होते तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब होते. आणि एकीकडे हे नरेंद्र मोदी म्हणत होते कोरोना आलाय थाळ्या वाजवा, कोरोना आलाय घंटा वाजवा, कोरोना आलाय दिवे लावा. चावटपणा नाही तर काय होयो. अरे कोरोनाला औषध लागतंय, औषध दिलं तर माणूस नीट होतो. म्हणून भावांनो, याच्यावर लक्ष देऊ नका. आणि तुमचे उमेदवार ते तर अवघडच आहेत. भावांनो, आता नरेंद्र मोदी सध्या मुस्लिमावर बोलायलेत. काँग्रेसचा जाहीरनामा असा आहे की मुस्लिमाला जमिनी वाटणार, बायाचं सोनं वाटणार. अरे खोटं बोलायची तरी काही सीमा असती. एवढं खोटं बोलात. भावांनो, मी आता सध्या हिटलरचं एक पुस्तक वाचतो, नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त. ते हिटलर सुद्धा देशभक्तीपर भाषण करायचा. हे बी देशभक्तीपर भाषण करतो. हिटलर बी चांगले चांगले कपडे घालायचा, रोज नवे. हे बी फेकू रोज नवे कपडे घालतेत, नव्या टोप्या नव्या फेटे घालतेत. ज्या वेळेस हिटलर राष्ट्राध्यक्ष झाला पहिलं काम केलं काय केलं असन तर नोटबंदी केली. ह्यानी बी नोटबंदी केली. दुसरं काम काय केलं हिटलरनी तर मीडियाला बोलिलं आणि सांगितलं बाजूने लिहायचं, नाही तर गोळी नाही तर जेल. तेच काम नरेंद्र मोदींनी केलं. मीडिया आता काही बोलला तर तेच. तिसरं काम केलं की खोटे पुस्तकं लिहिले आणि हिटलर हे जिजाचा अवतार आहे, देवाचा अवतार आहे. तसं मोदींनी सुद्धा 3 पुस्तकं लिहिलेत. रामाचा अवतार, हनुमानाचा अवतार आणि शिवाचा अवतार. भावांनो, हे सरळ आपल्याला खोटं बोलायलेत. एकच खोटं गोष्ट 1000 बाऱ्या जर बोलली तर कालांतराने ती खरी वाटू लागती. आपण इथं कोणी भूत बघितलंय का?
पण आपली आई सांगती भूताचे पाय उलटे असतात, गपकन लहान होतंय, गपकन मोठं होतंय. आमुष्याच्या रात्री आपल्याला भेव वाटतंय, कारण आईने 100 बाऱ्या खोटं सांगितलंय. तसं हे भाजपवाले 1000 बाऱ्या खोटं सांगतात. म्हणून भावांनो, आता तुम्हाला विचार करायचा आहे. आपले जे उमेदवार आहेत, आपल्या उमेदवाराकडे पहा. एकदम स्वज्वळ, सरायला भेटणारे, 20 दिवस महिन्यातले भेटणारे. आणि दुसरा उमेदवार पहा तुम्ही, त्याचे पोरं काय बोलतेत. आमच्या इकडं 2 आडनाव आहेत राऊत साहेब, एक शेण चोरे आणि दुसरे बाप मारे. शेण चोरे आणि बाप मारे. तर ते पोरं ज्या वेळेस शाळेत जातात त्यावेळेस ते म्हणतात आमच्या कोण्या पूर्वजांनी शेण चोरलं तर आमच्या नशिबी कपाळावर शेण चोरे आलं. कोणी आमच्या पूर्वजांनी बाप मारला होता तर बाप मारे आलं. तसं तुमच्या कोकणात सुद्धा कोंबडी चोर आहेत, त्याच्या कपाळावर कायमचा शिक्का आहे. तुम्ही मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले तर तुम्ही कोंबडी चोर आहेत आणि तुमच्या त्या पोट्ट्याच्या बी डोक्यावर कोंबडी चोराचे पोरं म्हणून आहेत. म्हणून भावांनो, तुम्हाला विनंती करतो, आता हुकुमशाहीच्या विरोधात तुम्हाला ह्या मशालीवर मतदान करायचे. आदरणीय विनायक राऊत साहेबाला निवडून द्यायचे. आदरणीय उद्धवजीचे हात बळकट करायचे, उद्धवजीच्या शब्दाला प्रतिष्ठा द्यायची. म्हणून मशालीला मतदान करा. एवढंच बोलतो, 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे माननीय उद्धवजींच्या आगमनाकडे. आणि तत्पूर्वी महाराष्ट्रातली बुलंद तोप, शिवसेनेची तोप, आमच्या सगळ्यांचा आदर्श असं नेतृत्व शिवसेना नेते आदरणीय भास्करजी जाधव साहेब यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे ज्यांना आपण निवडून देण्याचा निश्चय केला आहे, निर्धार केला आहे, ते आपले सर्वांचे लोकसभेचे उमेदवार, शिवसेना नेते, माझे सहकारी मित्र श्री विनायकजी राऊत, विधिमंडळातील माझे सहकारी आणि पक्षाचे उपनेते श्रीयुत राजनजी साळवी, दुसरा माझा विधिमंडळातील दिलदार मित्र आणि आपल्या कणकवली, आपल्या कुडाळ वेंगुर्ल्याचे आमदार सन्मान्य वैभवजी नाईक, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप किंवा जे जे म्हणून मित्रपक्ष आहेत, मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी, वरुणजी देसाई कधी येऊन बसलेत ते मी बघितलंच नाही, आणि सर्वच पक्षाचे महिला पुरुष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार मित्र, बांधवांनो, भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो, आपण सगळेजण उद्धव साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्याकरता म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. खरं पाहिलं तर ज्या वेळेला या निवडणुकीला सुरुवातच झाली नव्हती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडून या देशामध्ये अशा पद्धतीचा माहोल तयार केला गेला होता, एक वातावरण तयार केलं गेलं होतं, एक अशा पद्धतीनं परसेप्शन तयार केलं गेलं होतं की अब की बार 400 पार, अब की बार 400 पार.
आणि मग काय भाजपवाले तुम्हाला माहितीच आहे, एखादी घोषणा घेऊन नुसते टनाना 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 उड्या मारायला सुरुवात करतात. त्यांना हा विसर पडला होता की अब की बार 400 पार हे करण्याचं काम या देशातला मतदार करणार आहे. आणि जेव्हा कधी देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आली, या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं, या देशामधली पहिली निवडणूक 1952 साली झाली, त्यावेळेपासून ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या नेत्यांनी निवडणुका लढल्या, त्यांनी जनता हा कोणाला कुठे पार करायचा हा ठरवणारा जनता हा जनार्दन आहे, अशा पद्धतीच्या विनम्र भावनेनं या देशातल्या जनतेला साथ घातली. परंतु इथं आम्ही 400 पार करणार, या महाराष्ट्रात तर अशा पद्धतीचा नंगा नाच घातला गेला की आम्ही 45 प्लस म्हणजे 48 पैकी 45 प्लस आम्ही घेणार असं सांगितलं गेलं. भाजपा बोलायला लागले, त्यांच्या जोडीला मिंदे गेले, ते मिंदे म्हणाले 45 पार. त्याच्यानंतर अजित पवार गेले, तेही म्हणायला लागले 45 पार. आणि सगळे जे काही बोलायला लागले 45 पार 45 पार, त्यावेळेला महाराष्ट्रामधून एकच शेर उभा राहिला. महाराष्ट्रामधून एका वाघाची डरकाळी फुटली, अरे अभी तक शेर तो जिंदा है, अभी जिंदा है, 400 पार नहीं, इस बार तुम तडी पार, हे सांगणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे. कुठला आलंय 400 पार? तडीपार करायचं ना, तडीपार तयार आहात? जरा मारू 2-4 फटके. तडीपार. उद्धव साहेबांनी एक नारा दिला आणि अख्ख्या देशामध्ये तो नारा घुमला. 400 पार तर राहिलं बाजूला, तडीपार. हे तडीपार व्हायची वेळ आली आहे. जे म्हणून या महाराष्ट्रामध्ये 45 जागा आम्ही जिंकू सांगत होते, जाऊन महाराष्ट्राची अवस्था काय ती बघा. पहिल्या टप्प्यातला 5 जागांचं पूर्व विदर्भातलं मतदान झालं. आज माझ्या पक्षानं त्या भागाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. खरं तर त्या 5ही जागा काँग्रेस लढलं. तिथे आमची रामटेकची जागा निवडून आलेली, ती सुद्धा आम्ही काँग्रेसला दिली. माझा प्रयत्न होता की ती जागा आमच्याकडे टिकावी. परंतु पक्षाचा निर्णय, कार्यकर्ते सुरुवातीपासूनच आदरणीय उद्धव साहेबांनी, आदरणीय सन्मान्य आदित्य साहेबांनी एक नारा दिला होता. आमच्यातले 40 आमदार फुटल्यानंतर 50 खोके, अरे 50 खोके. आणि हे 50 खोके एकदम ओके असा हा काय नारा घराघरामध्ये सुरू गेला. त्या फुटलेल्या गद्दारांना लोक ओके नाही, भोके 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 म्हणून ठोकायच्या पाठीमागे लागले होते. आणि मग इकडे पळ तिकडे पळ, तिकडे पळ तिकडे पळ. रानो माळ यांची पळापळ झाली, रानो माळ यांची पळापळ झाली. आणि त्याच वेळेला शिवसैनिक एकवटला. शिवसैनिक संतापलाय. मी पूर्व विदर्भ केला, मी पश्चिम महाराष्ट्र केला. काल माझ्या कोल्हापूरला 4 सभा झाल्या. आज सकाळी बावड्याला 1 सभा झाली. येता येता मी मलकापूरला छोटीशी सभा केली. आणि आज या ठिकाणी तुम्हा सर्वांना विनंती करण्याकरता उभा आहे. शिवसैनिक पेटून उठलाय, शिवसैनिक चवताळून उठलाय. आज कोल्हापूरची निवडून आलेली जागा सुद्धा आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं काँग्रेसला सोडली. काल त्या ठिकाणी घडलेल्या बघितल्या मी, माझ्या सभा, आजऱ्याची सभा, तिथे कागलची सभा, आणि शेवटची कुठली रे ती, गडिंग्लजची सभा. तिथे कोल्हापूरला देशाच्या पंतप्रधानांची सभा होती. आणि इकडं आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या सभा होत्या. अख्खं कोल्हापूर तोंडामध्ये बोट घालून अचंबितपणे सगळं बघत होतं. अख्खं बघत होतं, जागा लढते काँग्रेस. आणि तिथं संपूर्णपणे त्वेषानं, ध्येयानं, सुडानं, प्रतिशोधाच्या भावनेनं शिवसैनिक पेटून उठलाय. कारण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या गादीवरून अपमानित करून खाली उतरलंय, शिवसैनिक तिथपासून संतापलेला आहे, पेटून उठलेला आहे, चिडून उठलेला आहे. यांना पदच्युत केल्याशिवाय शिवसेना राहणार नाही, अशा पद्धतीचा महाराष्ट्रातला एकंदरीत महाराष्ट्रातल्या जनतेचा मूड आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा मूड आहे. आणि म्हणून
अबकी बार 400 पार अशा प्रकारच्या घमेंडी वल्गना, अशा प्रकारच्या अहंकारी वल्गना करत असताना यांनी हे विसरले की यांच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीनंतर सगळ्यात मोठा मित्रपक्ष होता तो शिवसेना होता. वैभव, सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्यानंतर 18 जागा ह्या शिवसेनेच्या होत्या. शिवसेनेनं कुठल्याही अटी घातल्या नाही, काही घातल्या नाही. परंतु या भाजपाची हाव एवढी वाढली, कावळा चिमणीची गोष्ट सांगून मी तुमचा वेळ घेत नाही, पण एका पावसाळ्यामध्ये कावळ्याचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर तो कावळा कोणाच्याकडे आधारला आला? चिमणीकडे आधारला आला. चिमणीच्या घरामध्ये आला आणि चिवताई चिवताई दार उघड. अशा पद्धतीनं भाजपाचं या राज्यामध्ये आणि देशामध्ये फार काय स्थान नव्हतं. तसं छोट्या छोट्या पक्षाच्या घरामध्ये गेले आणि आम्हाला जवळ घ्या, आम्हाला जवळ घ्या, आम्हाला जवळ घ्या म्हणून सांगितलं. आणि ज्या पद्धतीनं चिवताईनं कावळ्याला घरी घेतलं, कावळ्याला तिथं त्या ठिकाणी वस्ती करायला दिली, पण सकाळी मात्र चिवताई उठून बघते तर ज्याला आधार दिला, ज्याला घरामध्ये राहायला दिलं, ज्याच्यावर पावसापासून रक्षण करण्याकरता माझं मी छप्पर दिलं, तो कावळा सकाळी चिवताईचं घरच उद्ध्वस्त करून गेला. चिवताईचं घरच त्या ठिकाणी खराब करून गेला. तिच्या घरातलं धान्य बिन्य विस्कटून सगळं घेऊन गेला आणि ते घर उद्ध्वस्त करून गेला. कारण त्याला फक्त आणि फक्त आपलं घर बांधायचं होतं. भारतीय जनता पार्टीचं सुद्धा तेच झालं. शिवसेनेनं 25-30 वर्ष ज्या पक्षाला निरपेक्षपणे कुठल्याही प्रकारच्या अटी कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला? उद्धव साहेब तू मागे पडो, उद्धव साहेब तू मागे पडो. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला? अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. जात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की, राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की, राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदू हा तुझा धर्म जाणून घे, हेच मर्म जीवन करत्यास तू बहाल. दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या शिवसेनेची पेटली मशाल. एक स्वप्न एक चिन्ह शिवसेनेची मशाल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा. पेटली शिवसेनेची मशाल. आणि म्हणून मी आपल्याला कावळा आणि चिमणीची गोष्ट सांगत होतो. कावळ्याचं घर नव्हतं म्हणून तो चिमणीकडे आसऱ्याला आला. चिमणीनं खूप मोठ्या मनानं अगदी दया दाखवून त्यांना घरामध्ये जागा दिली. आणि सकाळी कावळा जेव्हा घरातून निघून गेला तेव्हा चिमणी आपलं घर बघतीये की आपल्या घरामध्ये कावळ्यानं नको ती घाण करून ठेवली. कावळ्यानं आपलं घर उद्ध्वस्त केलंय. भारतीय जनता पार्टीचं देखील तसंच झालं. या पक्षाचे 1984 साली 2 खासदार फक्त होते. आणि मग देशातल्या
छोट्या छोट्या पक्षांच्या घरामध्ये हा पक्ष शिरला, या पक्षाचे नेते शिरले. आठवा साली ज्या वेळेला या देश तेव्हा 23 पक्ष आणि 23 पक्षांची साथ यांना होती. 2014 साली 2 पक्ष फक्त शिल्लक राहिले. त्यातला एक महत्वाचा पक्ष तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष. त्यांच्याबरोबर राहिला. बाकी सगळे पक्ष त्यांना सोडून गेले. सत्तेमधला 2 नंबरचा पक्ष हा शिवसेना होता. पण यांना इतक्या पद्धतीचा सत्तेमधला माज आला. यांना असं वाटलं की बाकीच्यांची जसे आम्ही घरामध्ये जाऊन छोटी छोटी घरं फोडली, त्यांची घरं उद्ध्वस्त केली, तशाच पद्धतीनं शिवसेनेचं उद्धव बाळासाहेबांचं राजकीय घर आम्ही उद्ध्वस्त करू असं त्यांना वाटलं. जशी कावळ्या चिमण्याची गोष्ट सांगितलं तशी दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. गरुड तुम्हाला माहित आहे, गरुड हा गरुड वळवळणाऱ्या सापावर जर त्याची नजर पडली तर त्याला सुद्धा आपल्या नख्यांमध्ये पंजांमध्ये घेऊन जातो. भल्या भल्याना मग तो ससा असू दे नाही तर आणखीन कोण असू दे, त्याला सहज पकडून जातो. त्या गरुडाच्या नावाला लागायला कोण बघत नाही. पण कावळा असा आहे, कावळा असा आहे, तो गरुडाच्या पाठीवर बसतो. तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच वेळेला तो गरुडाच्या मानेचा चावा घ्यायला बघतो. गरुड हालचाल करत नाही, गरुड काही बोलत नाही. कावळा प्रयत्न करतोय, पाठीवर बसले आहे आणि त्याच वेळेला गरुड एक झेप घेतो, भरारी घेतो आणि तो उंच 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 इतका उंच उंच जातो की जो कावळाला वाटत होतं की मी गरुडाच्या मानेचा घोट घेईन, मी गरुडाला या ठिकाणी मारेन, तो कावळा श्वासोश्वास करता तडफड करायला लागतो. त्याला श्वासोश्वास घेता येत नाही आणि मग तो तडफडून खाली पडतो. भारतीय जनता पार्टीचं देखील तेच झालंय. त्यांना कळलं नाही. त्यांना वाटलं उद्धव साहेब साधे आहेत, भोळे आहेत, सौम्य आहेत. पण हा वाघाचा बच्चा आहे, हा गरुड आहे. या गरुडाच्या मानेला चावा घेण्याचा प्रयत्न भाजपाने केला आणि आज भाजपा 400 पार नाही तर तडीपार व्हायची वेळ आली. या गरुडानं त्यांना ते तडीपार केलंय. या गरुडानं त्यांना तडीपार केलंय. कोणाच्या नादाला तुम्ही लागलात याचा विचार केलात नाही. मी मगाशी सांगितलं की सगळा बहुतेक महाराष्ट्र मी पादाक्रांत केला. आज मी कोल्हापुरातून आलोय. लाजा वाटत नाही ह्यांना. हे जे गेले ते सांगत होते की नरेंद्र मोदींचा फोटो लावून आम्ही निवडून आलो, नरेंद्र मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे आमदार निवडून आले. मागच्या एका सभेमध्ये मी सांगितलं होतं, मी जाहीरपणे सांगतोय की निवडणुका केव्हाही येऊ द्या, उद्धव साहेब नरेंद्र मोदींचा फोटो कधी बी बॅनरवर लावणार नाहीत. पण तुम्ही जर खऱ्या बापाची औलाद असाल, थोडी तरी लाज लज्जा तुम्हाला असेल तर तुम्ही आमच्या हिंदुहृदय सम्राटांचा फोटो लावू नका. काल कोल्हापुरामध्ये देशाच्या पंतप्रधानांची सभा होती आणि एका बाजूला माझ्या सभा होत्या. जिकडं तिकडं मी बघितलं तिथं आमच्या कुठल्याही बॅनरवर पंतप्रधानांचा फोटो नव्हता. पण असा एक बॅनर नाही की हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा बॅनर नाही. तुम्हाला तुमचा फोटो लावून आम्ही मतं घेतली असं तुमचं म्हणणं आहे ना. तुम्हाला संधी आली होती, तुम्ही बाळासाहेबांचा फोटो लावायला नको होता, फोटो लावायला नको होता. आणि म्हणून मित्रांनो, अनेक मुद्दे, अनेक अनुभव हे मी तुमच्यासमोर कथन करू शकतो. ही निवडणूक कोण निवडून येतो आणि कोण जिंकतो एवढ्या पुरेशी ही निवडणूक मर्यादित नाही. तर मी मगाशी सांगितलं, उभ्या महाराष्ट्रामध्ये कोणाची जागा आहे ही न बघता शिवसैनिक पेटून उठलाय, शिवसैनिक चवताळून उठलाय, शिवसैनिक प्रतिशोध घेतोय की आमचा पक्ष कुणी चोरला, आमचा पक्षाचं नाव कुणी चोरलं, आमचं निशाणी धनुष्य बाण कुणी चोरली आणि आमच्या शिवसेना प्रमुखांना कुणी चोरलं, याचा प्रतिशोध शिवसैनिक घेत आहेत, याचा प्रतिशोध शिवसैनिक घेत आहेत. आणि म्हणून हे 400 पार वगैरे किंवा 45+20 हे सगळं विसरून जा. पण ही निवडणूक आहे, ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये काळजी घ्या. कोणी काही चर्चा घडवेल, कोणी काही बोलेल, पण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे नेहमी शिवसैनिकांचा उल्लेख करताना गौरवानं नेहमी म्हणायचे की शिवसैनिकांच्या नादाला लागू नका. शिवसैनिक म्हणजे मदावर बसलेल्या मधमाशावर, मधाच्या पोळ्यावरच्या मधमाशा आहेत. त्या जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत,
पण ज्याला कोणाला खुमखुमी आली असेल त्यांनी फक्त त्या मधाच्या पोळ्यावर एक दगड मारून बघावा, त्या माशा त्याची काय अवस्था करतात ते बघावं. हे नेहमी शिवसेना प्रमुख सांगायचे, त्या मधावरच्या पोळ्यावरच्या बसणाऱ्या तुम्ही माश्या आहात, मधमाशी चाखणाऱ्या तुम्ही माश्या आहात. मधमाशी फुलाफुलातला मध घेऊन येऊन त्या ठिकाणी निर्माण करणारं पोळं तुम्ही माश्या आहात. परंतु माश्या 2 प्रकारच्या असतात, तेवढंच फक्त तुम्हाला मी सांगतो. माश्या 2 प्रकारच्या असतात. मध पोळ्यावर, मधाच्या पोळ्यावर बसणारी माशी ही कधी घाणीवर बसत नाही. ती माशी जरी असली तरी ती घाणीवर बसत नाही, आणि घाणीवर बसणाऱ्या माशीला मधमाशाच्या पोळ्या जवळ करत नाही. तुम्ही मधाच्या पोळ्यावरच्या माश्या आहात, या घाणीवर बसायला कुणीही जाण्याचा चूक करू नका, कुणीही चूक करू नका. अशा प्रकारची विनंती करतो. विनायक राऊतांबद्दल मी काय बोलायला पाहिजे, विनायक राऊतांबद्दल मी काय सांगायला पाहिजे. स्वतः अनुभवतात, स्वतः बघतात, स्वतः ऐकतात. हे सगळं तुमच्या काना, नाका, डोळ्यांनी जी गोष्ट तुम्ही अनुभवतात त्याच्याबद्दल मी फार काही सांगणार नाही. पण आज गाडीतून येत असताना, कोल्हापूरतून प्रवास करत असताना उद्धव साहेबांनी एक क्लिप पाठवली. तेवढी पुन्हा 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 मी ऐकली. मला सोशल मीडियाच्या आमच्या लोकांना विनंती आहे की ह्या क्लिप्स व्हायरल करा. 30 सेकंदाच्या आहेत, 45 सेकंदाच्या आहेत, फार नाहीत. त्या क्लिपमध्ये बाकी सगळ्या महाराष्ट्राच्या, देशाच्या व्यथा काय आहेत, अडीअडचणी काय आहेत. हे दुष्टांचं सरकार, हे अहंकारी सरकार, हे दोस्तीला न जागणारं सरकार, हे महिलांचा आदर न करणारं सरकार, आदर तर सोडा, अपमान ठाई ठाई अपमान करणारं सरकार. वेळ कमी आहे ना तर चंद्रपूरची घटना सांगितली असती, वेळ कमी आहे म्हणून मणिपूरची घटना सांगितली असती, वेळ कमी आहे म्हणून माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली सुद्धा घटना सांगितली असती, पण सांगत नाही. आणि म्हणून त्या क्लिपमध्ये हे सगळे विषय थोडेफार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या व्यथा मांडत असताना त्या गाण्यामधली असेच 2 शब्द आहेत, हे सरकार कोण बदलणार. म्हणजे तरुण असतील, महिला असतील, व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, सीमेवर लढणारे जवान असतील, हे अतिशय कळवळीनं, वेदनेनं, हताशपणे प्रश्न विचारतायत, हे सरकार कोण बदलणार. त्याच्यावर उद्धव साहेब उत्तर देतात, जे मतदान करणार तेच सरकार बदलणार, जे मतदान करणार तेच सरकार बदलणार. त्याचा शेवट सांगतो. त्याच्यामध्ये पुन्हा तरुणी विचारतात की हे सरकार कोण बदलणार. त्यावेळेला उद्धव साहेब ठामपणे सांगतायत, शब्दामध्ये आश्वासकता आहे, शब्दामध्ये निश्चित स्वरूपाचा अशा प्रकारचा विश्वास आहे, विश्वासघात नाहीये, खोटा आशावाद नाहीये. तर तिथं सांगतात उद्धव साहेब की हे सरकार कोण बदलणार, मशाल पेटणार, घाबरू नकोस आणि सरकार बदलणार. मशाल पेटणार आणि सरकार बदलणार. ह्या माझ्या मुस्लिम भगिनींपासून सगळ्या जाती धर्माची लोक इथं ज्या विश्वासानं उद्धव साहेबांना ऐकण्याकरता आलेत, ज्या विश्वासानं उद्धव साहेबांच्या अख्खा प्रचंड सभेमध्ये बसतात, हेच तुझ्या हे सरकार बदलणार आहेत. आणि हे सरकार बदलणार म्हणजे विनायक राऊतांना निवडून देऊन एक खासदार या ठिकाणी निवडून आणणार. त्यामुळे बाकीच्यांचे कोणाचा विचार करण्याची गरज नाही. आता मी 2-4 फटके काही मारत नाही म्हणून सगळे जरा शांत आहेत. पण विनायक राऊतांनीच मला सांगितलं, नको रे बाबा फटकारे मारू, असं तुझा त्यांनी मला असं सांगितलं की तुमचा एखादा फटकारा बसला तर पोटनिवडणूक लागायची, अशी अवस्था आहे. कारण मध्य प्रदेशमध्ये एक पोटनिवडणूक लागली. काल 89 जागांकरता मतदान झालं, तर ती 1 जागा कॅन्सल झाली, म्हणजे 88 ठिकाणीच मतदान झालं. आणि म्हणून विनायक राऊतांना मला खासदार बघायचं आहे, पोटनिवडणूक करायची नाही. म्हणून मला तुम्हाला काय म्हणायचं समजलं का नाही समजलं. आणि म्हणून घ्या हातामध्ये मशाल, या हातामध्ये मशाल घ्या, ती मशाल प्रज्वलित करा. 7 तारखेला कुणीही न बोलवता, कुणीही निमंत्रण न देता, कुठलीही व्यवस्था न करता स्वतःहून अशात लाखोच्या संख्येनं मतदान केंद्रावर जा. आणि 3 नंबरला विनायक राऊत यांच्या नावासमोर मशाली निशाणी आहे, तिचं बटन दाबून हातामध्ये मशाल घेऊन विजयाची तुतारी फुंका, अशा प्रकारचं आव्हान करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करतो राऊत साहेबांना की खोक्याला न बळी पडणारं आमचं नेतृत्व, आमच्या या कोकणचा स्वाभिमान, या ठिकाणी शिवसेनेचं झंझावत उभं करणारं नेतृत्व माननीय विनायकजी राऊत साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा.
माझे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय रश्मीवहिनी आणि तेजस, आपल्याला वंदन करतो. या व्यासपीठावर इंडिया आघाडीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी, माझे आदरणीय पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू भगिनींनो, साहेब, मी खऱ्या अर्थाने भाग्यवंत आहे. सतत 3 वेळेला ह्या रत्नागिरीमध्ये आपण विनायकरावच्या विजयी सभा त्यांना मार्गदर्शन करायला येत आहात. आणि ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सेवा धर्म मला शिकवला, आपणही त्याच सेवा धर्माचं मार्गदर्शन मला करायला नेहमीच उपदेश करत असता. मी आपल्या समक्ष पुनश्च एकदा माझ्या कोकणवासियांना आणि कोकणवासियांच्या माध्यमातून माझ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना साष्टांग दंडवत करतो आणि ह्या सेवा धर्माचं पालन करण्याचा शब्द देतो. साहेब, मला अभिमान आहे आपण ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवत आलात. बाळासाहेबांच्या नंतर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम तुम्ही माझ्यावर केलात. आणि मी तुम्हाला शपथपूर्वक शब्द देतो साहेब, आजपर्यंत 2 वेळेला नगरसेवक बनवलात, 2 वेळेला आमदार बनवलात, 2 वेळेला खासदार बनवलात. पण ह्या कोकणची सेवा करत असताना मला माहिती आहे, हा कोकणचा परिवार विनायकरावचा नाही आहे. हा कोकणचा परिवार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाच आहे आणि आपलाच तो आहे. आणि आपल्या पुण्याईवरच विनायकरावचं हे राजकीय कारकीर्द सुरू आहे. त्यामुळे मागच्या 10 वर्षामध्ये कोकणवासियांनी सांगावं, आपण तर आहातच, 10 वर्षाच्या खासदारकीमध्ये ह्या कोकणच्या संस्कृतीला गालबोट लावणारं पाप विनायकरावने नाही केलं साहेब. 10 वर्षामध्ये ह्या कोकणची संस्कृती कोकणच्या संस्कृतीचं संवर्धन करावं, देवधर्माच्या या कोकण भूमीचं ते पावित्र्य कायम राखावं आणि सामाजिक सेवेचं जेवढं करता येईल तेवढं काम ह्या कोकणमध्ये मी केलेलं आहे. आणि म्हणूनच लेखाजोखाच्या माध्यमातून मी केलेलं काम लोकांसमोर आहे. संसदेमध्ये केवळ नामदारी खासदार न बसता किमान 108 वेळाला संसदेमध्ये मतदारसंघाचे प्रश्न, राज्याचे प्रश्न, लोकसभेचे, देशाचे प्रश्न विनायकरावने मांडत असताना ह्या कोकणमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असो, कोकणला लागणारा CRZचा प्रश्न असो, खाजगी वनसंज्ञा असो, हत्तीमुक्त मानगाव खोरे असो, किंवा आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या देत असतानाच रत्नागिरीचा विमानतळ, सिंधुदुर्गचा विमानतळ, त्याचबरोबर ह्या कोकणच्या पर्यटनाला वाव देण्यासाठी आदरणीय आदित्यजी ठाकरे यांच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी सहित सह्याद्री पट्ट्यामध्ये सुद्धा पर्यटनाच्या योजना लागू करण्याचा प्रयत्न आदित्यजींनी आणि तुम्ही केलात. दुर्दैवाने मध्ये आलेलं सरकार, त्यानं हे कोकणचा द्वेष करणारे सरकार आहे. कोकणची भूमी ही सध्याच्या गद्दार गटाच्या मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना सोन्याची कोंबडी वाटते. आणि म्हणून अनेक प्रकारची संकट ह्या कोकणवर लादू पाहत आहेत. नुकतंच आता आमचा काजू, आंबा ह्या बागायतदारांचा खूप मोठा प्रश्न साहेब या कोकणामध्ये आहे.
काजूला हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी आपण करतोय, पण विनायक राऊत मागणी करतोय म्हणून त्याला बासनात गुंडाळून टाकायची. आज आंबा उत्पादकांच्या समोर यक्ष प्रश्न राहिलेला आहे. हा संपूर्ण आंबा उत्पादक वाशी मार्केटमध्ये आपला काजू आंबा घालतात. काजू रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा एक दर्जेदार काजू, आजपर्यंत हा काजू निर्यात होत होता, परंतु या गद्दार सरकारने, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सुद्धा कोकणच्या आणि कोल्हापूरच्या काजूवरची निर्यात बंदी अधिक कडक घातली आणि जे होत बंद करून टाकल्या आणि त्या बदल्यात आफ्रिका आणि टांझानियाच्या काजू देशात येऊ लागल्या. माझी मागणी आहे आपल्याकडे, आघाडीचं सरकार तर येणारच, आल्यानंतर पहिली काजूवरची निर्यात बंदी उठवण्यासाठी आपण शब्द टाकाल आणि त्याचबरोबर आमच्या कोकणच्या आंबा बागायतदारांना आधार देणारा वाशी मार्केटमधला एक चांगला कार्यकर्ता, केवळ आणि केवळ शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता, पानसरे नाव त्यांचं, त्यांना संजय पानसरे, केवळ आणि केवळ छोट्याशा शौचालयाच्या त्या गडबडीमध्ये त्यांना तुरुंगात टाकलं. आज आमच्या कोकणातल्या आंबा उत्पादकांचे जवळजवळ 100 कोटी रुपये हडप करण्याचं काम या भाजपच्या सरकारने केलेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं साहेब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो, केवळ आणि केवळ पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यातल्या 1635 गावावर ग्रामपंचायती हद्दपार करायच्या आणि परप्रांतीय भूमाफियांच्या इच्छेसाठी 1635 गावातील 6,42,000 हेक्टर जमीन ही सिडकोच्या ताब्यात द्यायची. त्याच्यामध्ये किनारपट्टी आहे, त्याच्यामध्ये जांबा दगडाचे खाणी असलेले गाव आहेत आणि ह्या भूमिपुत्रांचा रोजगार हिसकावून घ्यायचा आणि परप्रांतीयांच्या ताब्यात घालायचं हे काम आता ह्या गद्दार सरकारने चालू केलेलं आहे. आम्ही त्याला विरोध करतोय. आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे, आमच्या कोकणच्या भूमीवर आम्ही सिडकोचा ब्रह्मराक्षस आम्ही येऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि कोकणच्या भूमीचं रक्षण करण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवलेली आहे. आमचे भास्कर शेठ जाधव आहेत, राजन साळवी आहेत, आमचे वैभव नाईक आहेत, निष्ठावंत आम्ही कार्यकर्ते तुमच्यावर राहिलेलो आहोत. अजिबात घाबरून जाऊ नका. इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुनश्च कोकण भगवामय कोकण करून दाखवण्याची शपथ आज या हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोकणवासियांच्या माध्यमातून देतो. आणि साहेब पुनश्च एकदा शब्द देतो, कोकणची सेवा हा विनायकरावचा धर्म आहे. कोकण हे मातोश्रीचा परिवार आहे ह्याची जाणीव ठेवून कोकणच्या भूमीला कोणाची दृष्ट लागू देणार नाही. ही कोकणची भूमी सुरक्षित ठेवण्याचं वचन आज या ठिकाणी देतोय. आणि आपल्या साक्षीने मतदारांकडे एकच प्रार्थना करतो, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आज नव्हे, जोपर्यंत या विनायकरावच्या कुडीमध्ये प्राण आहे तोपर्यंत विनायकराव मातोश्रीचा सेवकच आहे, तोपर्यंत विनायकराव कोकणचा सेवक आहे. त्या सेवकाला विजयी करण्यासाठी उद्धव साहेबांची ही मशाल, जगदंबेची मशाल, छत्रपती शिवाजी महाराजांची मशाल तुमच्या माध्यमातून विनायकरावला आशीर्वाद देण्यासाठी 7 मे रोजी त्याचा पुरेपूर वापर करा आणि पुनश्च एकदा विनायकरावला आशीर्वाद द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्ह्याच्या वतीनं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतं. हिंदू हा तुझा धर्म जाणून घे, हेच मर्म जीवन करत्यास तू बहार. दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, शिवसेनेची पेटली मशाल. एक स्वप्न, एक चिन्ह, शिवसेनेची मशाल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा. पेटली शिवसेनेची मशाल.
शंखनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे निशाण. दुष्ट शक्ती जाळण्या हॅलो 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 शिवसेनेची मशाल. हॅलो हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे मर्म जीवन दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या शिवसेनेची पेटली मशाल. एक स्वप्न एक चिन्ह शिवसेनेची मशाल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह. माईकवरनं बोलणार आहे ना मग. व्यासपीठावर बसलेले महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कोकणामध्ये प्रचार करण्याची गरज आहे काय? मग थांबू इकडेच. मी मुद्दामून आलो कारण मला कल्पना आहे कोकणामध्ये मला प्रचाराची. कोकण हे शिवसेनेचं आणि आम्हा ठाकरे कुटुंबियांचं हृदय आहे. आणि भास्करराव आहेत, राजन आहे, वैभव आहे, तुम्ही सगळेजण आहात. मला अभिमान आहे तुमचा. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा तुम्ही जागच्या जागी उभे आहात. आणि हा डाव कसा आहे बघा. एक तर शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, गद्दाराकडे धनुष्यबाण दिलं, गद्दाराची पूर्ण तंगडतोड केली, जागा कापल्या, उमेदवार बदलले आणि इतक्या वर्षानुवर्ष तुम्ही जीवापाड जपलेला धनुष्यबाण तर चोरलाच, पण आता कोकणावरनं तो सुद्धा गायब करून टाकला. म्हणजेच काय की त्या लाचारांना कळलंच नाही, खोक्यात जे बसले त्यांना कळलंच नाही की हे जे गद्दारांचे मालक बसलेत दिल्लीत 2, ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघालेत. त्यांना माहीत नाही अजून कोकणामध्ये जांबा दगड आहे आणि असं म्हणतात की जांबा दगड हा कोणे एकेकाळी लावारस होता. बरोबर ना? याचा अर्थ असा नाही की त्याचा पुन्हा लावा नाही होणार. आज संपूर्ण कोकणात नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरुद्ध लावारस उसळून वर आलेला आहे. आणि मोदींना अजून काय त्याला म्हणतात तो सूरच लागत नाहीये. आणि झालंय असं की सध्या IPLचे दिवस सुरू आहेत. मॅच बघताना पंचायत होते की अरे हा खेळाडू आपल्या टीममध्ये होता, तो नाही तो तिकडे गेला. अरे तो तिकडे होता, नाही तो आता इकडे गेला. आणि तसं भारताच्या राजकारणात झालंय. IPL म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग, असंच झालेलं आहे. मोदी किती काही बोलतील पण मोदींचा तो जो काय पहिला आत्मविश्वास होता 14 साली आणि 19 सालचा तुम्हाला बघायला मिळतोय? नाही. हो असेल तर हो बोला, मला तर दिसतच नाही आत्मविश्वास. पहिल्यांदा अगदी 19 साली सुद्धा आपण फसलो होतोच. काय रुबाब होता, कारण शिवसेना सोबत होती. आणि त्यांचं एक वाक्य होतं, एक अकेला सब पे भारी. अशी मस्ती होती, छाती होती 56 इंचांची. आता त्या छातीमधली हवा पण गेली. आणि एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सब भ्रष्टाचारी. काय ही गत आले. म्हणजे अटलजींचा आत्मा रडत असेल वरून. ते जे बोलले होते की अशी जर का सत्ता मला मिळत असेल तर मी ती चिमटीत सुद्धा पकडणार नाही. आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल की काय कोणाच्या नाकर्त्याच्या हातामध्ये भाजपा गेला आणि होता नव्हता भाजपाने खतम करून टाकला, संपवून टाकला. अरे शिवसेना अख्खी तुमच्या सोबत होती तेव्हा मोदीजी आणि शहाजी जी खरं लावण्याची गरज नाही,
तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती वेळा यावं लागत होतं, किती सभा तुम्ही घेतल्या होतात, कारण अख्खी शिवसेना तुमच्यासोबत होती. का तुम्हाला औरसा आठवली मला कळत नाही, पण विनाशकाले विपरीत बुद्धी, विनाशच होणार असेल तर विपरीत बुद्धी होणारच. आणि म्हणूनच कदाचित हा एक नियतीचा संकेत किंवा देवाचे आशीर्वाद आहेत की त्यांनी शिवसेनेला त्यांच्यापासून बाजूला केली, की त्यांचा विनाश होतोय, तुम्ही नका राहू त्यांच्यासोबत, जाऊ दे त्यांना, बुडतायत बुडू द्या. अबकी बार भाजपा तडीपार तडीपार करून टाका. आणि काजूवरती, आंब्यावरती, कांद्यावरती जी निर्यात बंदी केलेली आहे ना, पहिली यांच्यावरची निर्यात बंदी उठवा, पहिला भाजपला निर्यात करून टाका, जाऊ दे साता समुद्रापलीकडे निर्यात तडीपार. पण मला यांचा सगळ्यांचा खरंच अभिमान वाटतो. हे ठीक आहे की त्यांनी संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरलं, पण विनायकरावजी मला तुमचा अभिमान आहे. भास्करराव, वैभव, राजन सगळे म्हणून इकडे बसलेत, मला तुमचा अभिमान आहे. कारण समोर जो उभा आहे त्याला रोज टोप घालताना विचार करावा लागतं, डोकं खाजवायला मिळतं तेव्हा, टोप घातली होती मिळत नाही, तेव्हा खाजवून विचारतो, अरे आज कोणत्या पक्षात होत आपण. हा बघा, तुम्ही विचार करा त्यांना, कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो, आज कोणत्या पक्षात आहे. इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ, ही जिकडे सत्ता असते, जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता. सगळी मंत्रीपदं घेतली, आमदारक्या खासदारक्या सगळ्या घेतल्या, पण माझ्या कोकणासाठी काय केले, एक तरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या साईजप्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही. कारण भाजपा हुशार आहे, त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणेच दिलं, लघु आणि सूक्ष्म. आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावं लागेल की अतिसूक्ष्म, म्हणजे करोनाचा जीवाणू दिसेल पण हे नाही दिसणार, एवढे सूक्ष्म होतील हे. पण मस्ती किती आहे. आज तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपवायला निघालात. अहो, अनेक वर्षानुवर्ष हे सगळे माझे जीवाला जीव देणारे शिवसैनिक जे बाळासाहेबांनी जोडून दिलेले आहेत, आणि मी मागे पण म्हटलं की माझी वडिलोपार्जित कमाई आहे, आहेच माझी वडिलोपार्जित कमाई, अभिमान आहे मला याचा, हे माझं वैभव आहे. आणि मोदीजी तुम्ही जे म्हणतायत घराणेशाही घराणेशाही, आमची घराणेशाही आहे ते लोकांना मंजूर आहे की नाही रे. पण तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही चालत नाही. शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता, नालायक माणसं सगळी, अंगामध्ये कर्तृत्व नाही आहे. तुम्ही माझी शिवसेना चोरताय, माझा धनुष्यबाण चोरताय, माझे वडील चोरताय, कर्तृत्व शून्य माणसं आहेत. तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नको आहे, हिंदू हृदय सम्राटांची घराणेशाही नको आहे, पण तुम्हाला गद्दारांची, गुंडांची घराणेशाही चालते. हे दुःख हे आम्हाला नसलं, तुम्हाला नसलं तरी अटलजींना वाटत असेल. कोणाची घराणेशाही तुम्ही पोचताय आणि काय भाषणं करतायत. आणि हा कोकण हा सुसंस्कृत आहे. ज्या पद्धतीने काल परवाकडे फडणवीस येऊन गेले, यांना मत म्हणजे त्यांना मत, म्हणजे दोघं झालं, तर कोकणामध्ये जर शिवसेना तेव्हा उभी राहिली नसती, विनायक राऊत, वैभव, भास्करराव वगैरे सगळे जे आहेत हे तुमच्यासोबत उभे राहिले नसते, आज कोकणामध्ये काय चाललं असतं, गुंडागर्दी, गुंडराज चालू झालं असतं, गुंडाराज झालं असतं ना. मग तुम्हाला परत गुंडाराज पाहिजे कोकणमध्ये. उघड उघड सांगतायत की यांना मत म्हणजे त्यांना मत, आणि भाजपचे इथले लोक काही करू शकणार नाहीत. जे कल्याणमध्ये घडलं, कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार गणपत गायकवाड, अनेकदा त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली की हे बघा काय चालले, हे बघा काय चालले. कोणी ऐकायला तयार नाही. शेवटी एवढा उद्विग्न झाला, त्याच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा यांच्या मिंद्यांच्या गुंडांनी धक्काबुक्की केली तरी पोलीस काय करायला तयार नाहीत, म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या त्याला. मी काय समर्थन नाही करत. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत या मिंद्याच्या हातामध्ये सत्ता राहील तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य राहील. आज जुलूम जबरदस्तीने ते कारभार करू इच्छित आहेत. मी विसरलो नाही अजून. बारसूमध्ये मी जेव्हा आलो होतो, माझ्या माता भगिनींना कशा पद्धतीने मारहाण केली होती. जर शिवसेनामध्ये पडली नसती तर आज बारसूचा विषय हा लोकांनी संपवला असता की नसता हे तुम्ही सांगा.
फौज आणून उभी केली असती आणि कदाचित, मी असं म्हणत नाही की त्यांचं सरकार येणार तर नाहीच, पण त्यांचं स्वप्न हेच असेल की आपलं सरकार आल्यानंतर बघू ना बारसू काय जैतापूर काय फौजा आणून उभ्या करू आणि कोणाला मारायचंय, मागे जैतापूरमध्ये गोळ्या घातलेल्याच आहेत, गोळीबार झालाच होता. मग त्याच पद्धतीने यांना जर कोकण स्वतःच्या विळख्यात घ्यायचं असेल तर बारसूची रिफायनरी ही तुमचा विरोध डावलून सुद्धा ते उभं करू शकतील. आणि मी तुम्हाला वचन देतोय, आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार, आणणार म्हणजे आणणारच. आणि मग बारसू असेल, जैतापूर असेल, कोणताही विनाशकारी प्रकल्प मी कोकणात येऊ देणार नाही. नुसता जमिनीवरनं नाही तर तिथल्या सरकारच्या कागदावरून सुद्धा तो मी पिसून टाकेन, हे माझं तुम्हाला वचन देतोय मी तुम्हाला. आणि मग भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचंय की तुम्ही प्रचार कोणाचा करताय? विनाशाचा प्रचार करताय का? शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं? आम्ही विकासाच्या गोष्टी करतो, तुम्ही विनाशाच्या गोष्टी करता आहात. जसं ते म्हणतात की यांना मत म्हणजे त्यांना, मोदींना मत, तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत. मग एका बाजूला विनाश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे. तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा. हे किती काळ सहन करणार? काजूवरती निर्यात बंदी, आंब्यावरती ही बंदी, त्याच्यावरती ती बंदी. आणि यांचा जो महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे, हा आकस आता एवढ्या टोकाला पोचलेला आहे की तुम्ही जे गाणं ऐकलं तर मग अशी मशाल गीत आहे, तिकडे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम बांधव आले. तुम्हाला काय खटकतंय काय रे त्याच्यात? मी मुस्लिम बांधवांना आणि माता भगिनींना विचारतो, तुम्हाला काय खटकते त्या गाण्यात? आहे आमचं जय भवानी जय शिवाजी आहे, काय खटकते तुम्हाला? जय भवानी जय शिवाजी कोणी नेतं, कारण दोन्ही आपली दैवत आहेत. जसं मोदीजी प्रत्येक सभेत जात आहेत, शहा जात आहेत आणि जय श्रीराम बोलतायत. अरे आम्ही पण जय श्रीराम बोलतो ना, आम्ही काय असे काय हे नाही होत, रामाचे काय विरोधक नाही होत. आम्ही जय श्रीराम म्हणतो, आम्ही बजरंगबली की जय म्हणतो. पण आमच्या महाराष्ट्राच्या नसा नसामध्ये जे जय भवानी आणि जय शिवाजी आहे ते तुम्ही उपरे दोघं जण येऊन आमच्या महाराष्ट्राच्या रगारगातलं जय शिवाजी आणि जय भवानीचं प्रेम तुम्ही काढू शकताय, काढू इच्छिताय? तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस, तुमचा उद्धव ठाकरेबद्दलचा संताप, ठीक आहे, मैदानात उतरा. उद्धव ठाकरेला संपवायचं ना, उद्धव ठाकरे मैदानात उतरलाय, तुम्ही मैदानात या आणि लढून दाखवा उद्धव ठाकरेशी, होऊन जाऊ दे समोर समोर. पण सोबत तुमचे सगळे जे घरगडी आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, ते उद्या आमच्याकडे असणार आहेत, आमच्या अंडर असणार आहेत. आज तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचा दुरुपयोग करतात, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतोय, उद्या आमच्याकडे आल्यानंतर तुमच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही राजन साळवीच्या घरात घुसलात, उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. राजनच्या घरामध्ये घुसलात. मी मागच्या सभेत सुद्धा बोललो होतो, सगळ्याची किंमत किती, ह्याची किंमत किती, टेबलची किंमत किती, खुर्चीची किती, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत कोण ठरवणार? मोदींचा घरगडी. अहो, ज्यांना महाराजांची किंमत नाही कळत, तो आमच्या देशावरती राज्य करतो, हे आमचं दुर्दैव आहे. महाराजांचा पुतळा म्हणजे नुसतं काहीतरी चिखलातून बनवलेलं काही मूर्ती नाहीये, ते दैवत आहे. त्याची तुम्ही किंमत लावताय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, जर जे ते त्यावेळेला मोदीजी तुमच्या मागे उभे राहिले नसते तर अटल बिहारीजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत तेव्हाच टाकलं असतं. त्यांच्या खुर्चीची किंमत. म्हणून मी राजनला तेव्हा विचारलं होतं की राजन, सगळ्याची किंमत त्यांनी काढली, मग शौचालयात गेले होते की नाही कमोडची किंमत बघायला? कारण नंतर आपली सत्ता आल्यानंतर त्यांना त्याचा उपयोग करावा लागणार आहे. वेडवाकडं कसंही तुम्ही वागता आहात, काय वाटेल ते करता आहात. आणि तो जो काय त्यांचा नारा होता 400 पार, आता गप्प बसले, कारण काहीच चालत नाहीये. 400 पार कशासाठी? तर आपली घटना बदलण्यासाठी. आणि मी नाही बोलत, त्यांचेच माजी मंत्री, त्यांचेच उमेदवार, त्यांचेच खासदार बोलताना त्या सुद्धा क्लिप आलेल्या आहेत. मग घटना बदलण्याची अवदसा तुम्हाला का आठवली? म्हणजेच काय की महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे
एक तर महाराष्ट्रामधले महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला घेऊन जातात. तुम्ही महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला खतम करू इच्छित आहात. तुम्ही महाराष्ट्राचं दैवत असलेल्या जय भवानी जय शिवाजी या शब्दावरती आक्षेप घेत आहात. आणि मी जाहीर आरोप करतोय, महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ त्यांनी लिहिली म्हणून तुम्ही घटनासुद्धा बदलायला निघाला आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राने देशाला दिलेलं दैवत आहे आणि त्यांनी घटना लिहिली. अरे त्यांची बुद्धिमत्ताच तशी होती म्हणून इतके 75 वर्ष होऊन सुद्धा त्याच घटनेच्या आधारावरती आणि ह्याच्यानंतर सुद्धा हजारो वर्ष आपला भारत देश हिंदुस्थान हा त्या घटनेच्या आधारावरती चालणार आहे. पण इथे सुद्धा तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस दिसतोय. माणसं, अरे तुमच्या भूमीमध्ये गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला, त्याला आम्ही काय करू? आमच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखी, त्याला आम्ही काय करू शकतो? तुम्हाला त्यांची पूजा करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या मातीत जो जन्माला आला त्याची पूजा तुम्ही करा ना. पण जे काय जुमले त्यांनी दिले होते 14 साली, 19 साली, आता 24 साली 15 लाख रुपये देणार होते. आलेत कोणाच्या खात्यात? आले असतील तर हात वर करा, मला आनंद होईल. जर कोणाच्या खात्यामध्ये मोदी सरकारकडनं 15 लाख रुपये आले असतील तर हात वर करून सांगा, मी आत्ताच्या आत्ता माझा प्रचार इथल्या इथे थांबवायला तयार आहे. मग त्यांनी 14 साली काय सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. कोणाच्या खात्यात हजारो कोटी आले? भाजपच्या खात्यात आले. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून हजारो कोटी, 8-10 हजार कोटी हे त्यांनी 2 ते 2.5 वर्षात कमावले. म्हणजे एक गोष्ट ते बरोबर बोलले की जे काँग्रेसला 60 वर्षात जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं. बरोबर आहे, काँग्रेसला एवढे पैसे कमवताच आले नाही. मोदीजी तुम्ही 2.5 वर्षात कमवले 8 ते 10 हजार कोटी. बरं, गंमत बघा अशी आहे, अर्थमंत्री कोण होत्या? निर्मला सीतारामन. आणि तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नव्हता, कोर्टाचा निकाल येईपर्यंत त्यांनी पुढचे 10,000 कोटी रुपयांचे रोखे हे छापून तयार ठेवले होते आणखीन लुटायला. मी सर्वोच्च न्यायालयाला खास धन्यवाद देतो की तुम्ही अगदी योग्य वेळी यांची हंडी फोडलीत. कारण 8 ते 10 हजार कोटी आणि आम्हाला न सांगता असेच लुटले होते, आम्हाला माहितीच नव्हतं. आणखीन 10,000 कोटी हे लुबाडणार होते. आणि या सीतारामन बाई बोलल्या आहेत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पुन्हा निवडणूक रोख्यांची योजना आणणार, म्हणजे पुन्हा तुम्हाला लुटणार, तुम्हाला तुमची लूट चालेल, परवडेल. बरं, गंमत मी एवढ्यासाठी म्हटलं की ज्या सीतारामन बाई बोलल्या की हे आम्ही पुन्हा ही रोखे आणणार, रोख्यांची योजना आणणार, त्यांचेच पती परकला प्रभाकर, त्यांनी तर त्यांच्यावरती जो मोठा आघात केलेला आहे, त्यांनी सांगितलं की हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्याचं नाव त्यांनी मोदी गेट असं दिलेलं आहे. मोदी गेट. मोदींवरती थेट आरोप त्यांनी केलेला आहे. आम्हाला संपवायला निघालात ना? का? आम्ही तुमची पालखी वाहत नाही म्हणून तुम्ही आम्हाला संपवायला निघालात? मग तुमच्याच मंत्रिमंडळातल्या ज्या मंत्रीबाई होत्या त्यांचे यजमान तुमच्या तोंडावरती बोलताय की तुम्ही घोटाळा केलाय, तुम्ही घोटाळेबाज आहात. का त्यानं उत्तर देत नाही? आम्ही आरोप करतोय, आरोप नाही करत, आम्ही सत्य लोकांसमोर आणतोय. आजच मी येताना वाचलं की डाळी कडाडलेले आहेत, डाळीचे भाव वाढलेले आहेत. जर आपण विचारलं मोदीजी डाळीचे भाव वाढले, वो तो नेहरूजीने बढाया. नेहरू जाऊन किती वर्ष झाली? बरं, नेहरू किती वर्ष पंतप्रधान होते? 16 वर्ष. भाजपा किती वर्ष आहे? अटल बिहारी वाजपेयी होते, त्यांची काळा सगळी वर्ष, यांची 10 वर्ष. म्हणजे 16 पेक्षा जास्त वर्ष हे भाजपाचं सरकार तिकडे आहे. मग नेहरूंनी 16 वर्षात काय केलं असेल ते पुसून टाकून तुम्ही 16 वर्ष काय केलं, तुम्ही 10 वर्ष काय केलं हे तुम्ही का नाही सांगत? म्हणजे सांगायचं काय की 60 वर्षात काही नाही केलं. बरं, नसेल काही केलं, मग त्यांना जर का विचारलं पुढे काय नाही, आत्ता सुरुवात झाले, 10 वर्ष आम्ही नुसतं काय आमचं हे करत होतो, आता पुढे बघा 2047 साली तुम्हाला काय देतोय. 2047 साल कोण बघणार आहे? आता जे प्रचार करतात त्यांचे सगळे ते तरी बघणार आहेत 2047? आणि तुम्हाला काय वाटतं ही जनता सगळी काय दूधखोडी आहे, बुडी आहे? 14 साली सांगितलं होतं की 19 पर्यंत मी करेन. अहो कशाला नोटबंदी केली होती तुमच्या लक्षात तरी आहे आता?
नोटबंदी केल्यानंतर रडून काय बोलले होते? मुझे सिर्फ कितने दिन दो, 100 दिन दो. त्या तारखेपासून तुम्ही 1 एप्रिलपर्यंत जर का दिवस मोजले तर जवळपास 2700 पेक्षा जास्त दिवस झाले. मोदीजी, नोटबंदी नंतर तुम्ही जे काय करणार होतात, अगर मैंने कुछ किया नहीं तो आप जो बोलेंगे, जहां बोलेंगे, जो सजा देंगे मुझे मंजूर है. आता संपूर्ण जनता तुम्हाला हीच सजा देणार आहे की आपकी बार तडीपार. आता जा तुम्ही. आणि म्हणून सगळीकडे ते फिरतायत. बाकी काहीच केलं नाही. राम मंदिर केलं. जिथे जात आहेत तिकडे राम 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 करतायत. मला विचारलं काही पत्रकारांनी की तुमच्यावरती जय भवानी बोलायला बंदी घातली, पण ते तर म्हणतात की रामाचा प्रचार करतायत. म्हटलं ते प्रचार नाही करत. मराठीमध्ये एक ते मागे पिक्चर आलं होतं, त्याच्यामधलं एक गाणं आहे, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. असं सगळीकडे फिरतायत. राम 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 चाललो बरं राम राम असं मोदी आणि शहा फिरतायत. म्हणून तर महाराष्ट्रात एवढ्या वेळा येत आहेत. मुंबई गोव्याचा जो रस्ता झाला का पूर्ण? कधी होणार? 3000 सालापर्यंत तुम्हाला देतो बघा. तोपर्यंत तुम्ही मला मत द्या. 3000 साली असं काही गुळगुळीत करेन की तुम्ही नुसतं मुंबईत नुसतं उभे राहिलं तरी ऑटोमॅटिक सरकून कोकणात याल. आणि कोकणात थेट चंद्रावती पूल बांधून देतो तुम्हाला. पण ते 3025 साली. आणि इकडेच आपण फसतो. आता अशी ते जे काय आगडबंब वचनं आणि आश्वासनं देत आहेत, जसं मी तुम्हाला सांगले मी चंद्रावती पूल बांधून देतो. चला मला सगळ्यांना विचारायचं आहे, कोणाची तयारी चंद्रावती पूल बांधून द्यायची? काँग्रेस राष्ट्रवादीची पण लोक आहेत. देत आहे का? हां, मी देतो. मग तुम्ही विचार काय करता? अरे माहिती आहे हा पूल होणार नाहीये, ही लोक पण नाही बोलतायत, पण मग मत देऊन बघायला काय हरकत आहे? केला तर हे असंच चाललंय. 14 साली सुद्धा ते रुपये तुम्हाला देतो. प्रत्येकाच्या हर घर नल से जल. नळ तरी आले का? अनेक ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे. काही ठिकाणी जसं शिवसेना प्रमुख सांगायचे की एक उमेदवार प्रचाराच्या सभेत बोलला की मला निवडून द्या, मी घराघरात नळ देईन. लोक खुश झाले, कारण सगळ्या माता भगिनी लांब जायच्या घागरी घेऊन आणि पाणी भरून यायच्या. घराघरात नळ येणार असेल तर का नाही द्यायचं? दिलं लोकांनी. समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला निवडून दिलं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, लोक चुळबुळ करायला लागली. अरे आता गेलं पाहिजे, विचारलं पाहिजे. मग ते गेले त्याच्या घरी. अरे काय म्हणताय गाववाल्यानो, कशासाठी आलात? नाही तुम्ही ते निवडणुकीत बोलला होतात बघा. काय बोललो होतो? नाही घराघरात नळ. हा मग? नाही तो नळ पाहिजे. अच्छा नळ पाहिजे. मग त्याने हाक मारली, जा रे राजू, म्हणजे आपले राजू महाडिक कुठे गेले? जा बॉक्स, जा जरा घेऊन ये. मग राजू महाडिक घेऊन आले बॉक्स. मग हे बुवा बसले होते तिकडे, घ्या प्रत्येकाच्या हातात 1-1 तोटी दिली नळाची. चलो हे काय? मी काय बोललो होतो? घराघरात नळ. मी पाणी नव्हतं बोललो, नळ बोललो होतो. घ्या नळ घ्या आणि बसा फिरव्यात चाव्या. हे असे सगळे थापा मारणारी लोक. आणि ही नुसती थापाड्यांची फौज नाही आहे, ही गद्दारांची फौज नाही आहे, ही दहशतवाद्यांची टोळी आहे. जी ईडी, इन्कम टॅक्स, CBIच्या माध्यमातून यांचा दहशतवाद सगळीकडे चाललेला आहे. अगदी GSTच्या वेळेला सुद्धा टॅक्स टेररिझम, कर दहशतवाद. म्हणजे मेहनत करतायत त्यांना असं काही पिळायचं की जरा कुठे काही चूक झाली सरळ उचलायचं आणि तुरुंगात टाकून द्यायचं. हे इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही GST मध्ये सुद्धा बदल करणार, करून दाखवणार. आणि विनायकजी तुम्ही जे बोललात ना, तुम्हाला मुंबई, नवी मुंबईमध्ये कशासाठी काय, काजूसाठी पाहिजे, आंब्यासाठी पाहिजे. दुर्दैव आपलं की मी मुख्यमंत्री असताना एक कोरोनाचं संकट आलं, त्याच्यामध्ये 2 वादळं आली, संपूर्णपणे मी त्याच्यामध्ये अडकून राहिलो. पण त्याच्यात अडकलो नसतो तर आज तुमच्या या मागण्या राहिल्या नसत्या. ते स्वप्न सत्यामध्ये मी तुम्हाला आणून दाखवलं असतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. अगदी महाराष्ट्रामध्ये कुठेही गेला तर मी जाहीर सभेत विचारतो की 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची माफी नाही, मुक्ती ही जी मी केली होती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? सगळे सांगतात मिळाली. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी 50,000 रुपये आम्ही द्यायला सुरुवात केली होती.
यांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि ती खोडून टाकली. आता तुम्हाला मी विचारतो, किनारपट्टीवरती जेव्हा 2 वादळं धडकली होती तेव्हा जी काय आपत्कालीन मदत केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती हे मला तुम्ही सांगा. होती की नव्हती? अगदी चिपळूणमध्ये सुद्धा मी आलो होतो, अगदी किनाऱ्यावरती सुद्धा गेलो होतो. याचा अर्थ असा की जे होणार नाही, चंद्रावरती पूल करेन, घराघरामध्ये आणखीन काहीतरी करेन, असं वेडवाकडं मी बोलत नाही. जे होण्यासारखं असेल तेच बोलतो आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो. आणि म्हणून तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत. एक 10 वर्षाच्या थापा, ही मोदी गॅरंटी, आणि दुसऱ्या बाजूला माझं वचन, जे मी वचननाम्यात दिलं ते मी करून दाखवणार. तुमची निवड तुमच्याकडे. उद्धव ठाकरेचं वचन तुम्हाला महत्त्वाचं आहे का मोदीची गॅरंटी, हे महाराष्ट्राने उत्तर द्यायचं आहे. आणि यांची गॅरंटी तुम्हाला माहिती आहे. यांची गॅरंटी म्हणजे अशी, मगाशी जे मी बोललो ना, एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, सगळे भ्रष्टाचाऱ्यांची फौज घेऊन हे आपल्यावरती चाल करून येत आहेत. अख्खा कोकण जणू काही यांनी विकायलाच काढलेला आहे. नाणारच्या बाबतीमध्ये जे झालं, जैतापूरला झालं, बारसूमध्ये, आपल्याला कळण्याच्या आत परप्रांतीयांनी इकडे येऊन जमिनी केव्हा बळकवल्या तुम्हाला कळलं सुद्धा नाही, आम्हाला सुद्धा कळलं नाही. आणि पुढचा जो धोका आहे तो हा किनारपट्टीचा विकास ते सिडकोकडे देत आहेत. सिडको म्हणजे यांचे सगळे कॉन्ट्रॅक्टर, बगलबच्चे, सूटबुटकी सरकार. आणि हा निसर्ग सौंदर्य, निसर्गाच्या वैभवाने नटलेला हा माझा कोकण कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात देणार आपण? हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे बगलबच्चे आहेत. आणि म्हणून यांच्याकडे जे चाललेलं आहे की ज्याचा जेवढा भ्रष्टाचार मोठा, मग त्याला केंद्रात मंत्रिपद देणार, त्याला इकडे मंत्रिपद देणार. 70,000 कोटीचा घोटाळा असेल तर उपमुख्यमंत्री करणार, त्याच्याहून आणखीन मोठा घोटाळा असेल तर मुख्यमंत्री करणार. या सगळ्या गोष्टी आता झाल्या, तेवढं खूप झाल्या. अहो, तुम्ही तुमच्या आयुष्यातली 10 वर्ष यांच्या थापांमध्ये वाया घालवली, आम्ही सुद्धा वाया घालवली. गेल्या वेळेला माझी चूक झाली, मीच मोदींना पंतप्रधान करायला सांगायला आलो होतो आणि तुम्ही माझं ऐकलत. आणि आता नेमकं मी उलटं सांगतोय आणि तळमळीने सांगतोय. एका गोष्टीबद्दल मला समाधान आहे की कोरोना काळामध्ये संपूर्ण देशात नंबर 1चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं होतं. पण अत्यंत नम्रपणाने सांगतो, हे कर्तृत्व माझं नव्हतं. हे कर्तृत्व तुमची साथ आणि सोबत नसती तर महाराष्ट्र वाचू शकला नसता. म्हणजे फडणवीस जे सांगतायत की बाकी विकास कामाचं सोडून द्या, पण मोदीजींनी लस दिली नसती. अरे लस म्हणजे काय लसूण आहे? हा, की पाठच्या बागेमध्ये पिकोला आणि दिला लसूण, तो सुद्धा 400 पार गेला होता. त्याला लाज वाटली, यांनी नारा दिला होती, आला खाली. लसूण सुद्धा 400च्या वर गेला होता, पण मोदी म्हणाले 400 पार. लसूणाला लाज वाटली, तो काहीतरी आपल्यापेक्षा जास्त मोठा थापडे आहे, खाली आलेला बरं. म्हणजे लस कोणी शोधली? एका गोष्टीचा अभिमान मला नक्की आहे की महाराष्ट्रातल्या कंपनीने लस शोधली होती पुण्याला, आणि ती लस तुम्ही दिली. पण लसीकरण करण्यासाठी जी यंत्रणा होती ती माझ्या महाराष्ट्राची होती, ती माझ्या महाराष्ट्राची होती. आणि या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनी मी जे जे सांगितलं ते तुम्ही ऐकलत. मी तुम्हाला सांगितलं घराबाहेर पडू नका, तुम्ही कोणी पडला नाहीत. दुकानं बंद ठेवा, तुम्ही दुकानं बंद ठेवली. बाहेर जाताना मास्क लावा, तुम्ही मास्क घातले. आणि म्हणून तुम्ही मला जे काही कुटुंब प्रमुख मानता त्या नात्याने मी तुम्हाला सांगतोय, तळमळीने सांगतोय की या वेळेला जसं कोरोनाचं संकट तेव्हा होतं आणि मी सांगत होतो की कोरोना आहे, त्या कोरोनापासून 2 हात लांब राहा, तसा त्याहीपेक्षा मोठा भयानक धोका हा भाजपाच्या हुकुमशाहीचा आहे. या हुकुमशाहीपासून 2 हात लांब राहा, 2 हात लांब ठेवा. त्यांना म्हणा आता बस झालं तुमचं, तुमची 10 वर्ष तुम्ही बघितली, आता तुम्ही आमचं संविधान बदलायला निघालात. आणि इकडे मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावरती आलेत. काही लोकांनी मला सांगितलं की उद्धवजी आता तुम्हीच आमची आशा आहात. म्हटलं कसं रे? त्याला अहो तुम्ही 25 वर्ष यांना साथ सोबत देऊन तुमच्याबरोबर हे असे वागले, आमच्याशी कसे वागतील उद्या निवडून आले तर? म्हणून कोणी घाबरू नका, अजिबात घाबरू नका. जसं विनायक राऊतांनी शपथ घेतली तशी सुद्धा मी शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहे. बाकी देश खूप मोठा आहे, पण आपण खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले मर्द मावळे आहोत.
आणि त्या मर्द मावळ्यांना मर्दपणा काय असतो ते शिकवावं लागत नाही. मर्दपणा त्यांच्या रगारगात त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. येऊ रे मोदी शाह, किती त्यांची ईडी CBI इन्कम टॅक्सची धाड घेऊन येऊ द्या. त्यांच्या त्या टीमची तंगडतोड करून ठेवल्याशिवाय आपण राहायचं नाहीये आणि त्यांना हद्दपार केल्याशिवाय आता थांबायचं नाही. म्हणून आता एकच नारा द्यायचा, अबकी बार अबकी बार कोण. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा जाल त्या मतदान यंत्रणेमध्ये जे काय आहेत, कारण एवढे नालायक लोक आहेत, आणखीन एक कोणतरी विनायक राऊत शोधून काढलंय, त्यांनी काढलंय ना. पण आपली मशाल काय, आपली निशाणी काय. अजून एकदा नक्की हाती घेणार. मग हाती घ्या मशाल आणि विजय करा विशाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. समंदर दिखता उसका साया है, पत्थर है वो, दमदार है वो, छूकर न देखो. यानंतर राष्ट्रगीताने सभा संपेल. सर्वांनी जाग्यावरती उभं राहा. सगळ्यांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की.